दोन्हीमध्ये साम्य पण आहे, डिफरन्स पण आहे, CTV आणि NRTPमध्ये. आता बघूया आपण यामध्ये मिनिंग काय आहे. मिनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू काय सिमिलरिटीज आहेत, काय डिफरन्सेस आहेत. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कोण असतो? वन हू इज अ रजिस्टर फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन वन स्टेट. एका स्टेटमध्ये एका पर्सनचा बिझनेस आहे, तिकडे त्याचा फिक्स प्लेस आहे, बट wants to effect supplies from some other state in which he does not have any fixed place of business. एखाद्या पर्सनला लेट्स से महाराष्ट्रामध्ये त्याचा एक फिक्स प्लेस ऑफ बिझनेस आहे, पण त्याला काही सप्लाय करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं, गुड्स किंवा सर्व्हिसेस दुसऱ्या स्टेटमध्ये, आणि तिकडे त्याला ते काम 20 दिवस 25 दिवस 30 दिवस मॅक्झिमम 1 ते 90 दिवस जर चालणार असेल, तर त्या 1 ते 90 दिवसाकरता त्या पर्सनला त्या दुसऱ्या स्टेटमध्ये टेम्पररी स्टेटसवरती रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. तो CTP असतो. दुसरं आहे नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. वन हू इज अ फॉरेनर अँड ओकॅजनली वॉन्ट्स टू इफेक्ट टॅक्सेबल सप्लाईज फ्रॉम एनी स्टेट UT इन इंडिया. हा भारतामधला नाही, भारताबाहेरचा आहे, आणि त्याला व्हर्च्युअल काय सप्लाय करायचं आहे, काय प्रसंग आहे त्यानुसार सप्लाय करायचं आहे, तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. तो NRTP. NRTPसाठी एक वेगळी प्रोव्हिजन आहे आणि CTPसाठी वेगळी प्रोव्हिजन आहे. दोघांचं मिनिंग क्लिअर झालं. रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल कंपल्सरी, बरोबर आहे, ॲज पर सेक्शन 24. नो थ्रेशोल्ड लिमिट. थ्रेशोल्ड लिमिट कुठे ॲप्लिकेबल होतं? 22(1) ते यांना ॲप्लिकेबल नाही. सेक्शन 24 CTP आणि NRTPसाठी कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे ॲज पर सेक्शन 24. आपण प्रोसिजर कशी करायची ते आपल्याला दिलं आहे सेक्शन 27 बघतो आपण. टाईम पिरियड थ्रेशोल्ड लिमिट नसल्यामुळे त्यांना जेव्हा सप्लाय करायचं आहे, बिझनेस कमेन्स करायचा आहे, त्याच्या 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. हे पण दोघांना करता सेम असेल, पण फॉर्म मात्र वेगळे आहेत. CTPसाठी RAG 01 आहे आणि NRTPसाठी RAG 09 आहे. फॉर्म वेगळे असले तरी त्याला दोघांनाही ॲडव्हान्स डिपॉझिट ऑफ टॅक्स करायला लागतं. त्यांना एवढी इस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी येईल तेवढी डिपॉझिट त्यांना 5 दिवस अगोदरच ॲडव्हान्स टॅक्स भरायला पाहिजे. जसं आपण पार्ट A आणि पार्ट Bचं बघितलं, नॉर्मल त्यांना ग्रॅज्युएशन त्यांना त्या प्रकारे करतो आपण रूल 8 प्रमाणे, बरोबर आहे. रूल 9 प्रमाणे व्हॅलिडेशन, रूल 10 प्रमाणे त्याचं इश्यू ऑपरेशन सर्टिफिकेट मिळतं. तसंच मग त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला ऑप्शन असतो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. तिकडे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा, डॉक्युमेंट अपलोड करायचे, पुढे ॲडव्हान्स टॅक्स भरायचा, अशा प्रकारचं यामध्ये प्रोसिजर आहे. NRTPसाठी मात्र इलेक्ट्रॉनिकली सबमिट अन ॲप्लिकेशन अलॉंग विथ सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ हिज व्हॅलिड पासपोर्ट फॉर रजिस्ट्रेशन. इंडिव्हिज्युअल जे असेल सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ व्हॅलिड पासपोर्ट. इन केस ऑफ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन इज अ बिझनेस एंटिटी, म्हणजे पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी आहे, इनकॉर्पोरेटेड or established outside India. The application for registration shall be submitted along with its tax identification number. तर त्याच्याकडे टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर कुठला असेल? ती एंटिटी ज्या कंट्रीची आहे तिथला, किंवा युनिक नंबर, ऑन द बेसिस ऑफ विच द एंटिटी इज आयडेंटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑफ दॅट कंट्री ऑर इट्स पॅन इफ अवेलेबल. इंडिव्हिज्युअल करता पासवर्ड आणि अदर दॅन इंडिव्हिज्युअल करता दुसऱ्या देशाचा नंबर किंवा पॅन. द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन मेड बाय अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मस्ट बी साईन बाय ऑथोराइज सिग्नेटरी. जो NRTP आहे त्याचा ऑथोराइज सिग्नेटरी हू शॅल बी अ पर्सन रेसिडेंट इन इंडिया हॅविंग अ व्हॅलिड पॅन. कळलं? आता आपल्याला ॲक्च्युली सेक्शन 57 बघायचं आहे. स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अँड नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. आता तुम्हाला क्लिअर आहे की दोघांचं मिनिंग काय तुम्हाला क्लिअर आहे. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला फिक्स प्लेस ऑफ बिझनेस, फिक्स प्लेस ऑफ ॲड्रेस नाही आहे त्या स्टेटमध्ये, या स्टेटमध्ये त्याला टेम्पररी बेसिसवरती सप्लाय करायचं आहे, पण दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये रजिस्टर असू शकतो. आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन हा फॉरेनर आहे,
त्याचं भारतामध्ये त्याच्यात काय ठिकाणच नाही. द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इशूड टू अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन or a non-resident taxable person shall be valid for the period specified in the application for registration or period specify केला त्यांनी 40 days तर 40 days, स्पेसिफाय केला 4 days तर 4 days किंवा मग मॅक्झिमम 90 days फ्रॉम द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन whichever is earlier, and such person shall make taxable supplies only after the issuance of certificate of registration. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर रजिस्ट्रेशन करू शकतो. इफेक्टिव्ह डेटपासनं जेवढे दिवस त्यांनी मागितले तेवढे दिवस किंवा 90 days मॅक्झिमम. सर्टिफिकेट व्हॅलिड असेल तेवढ्या दिवसांकरता. प्रोव्हाइडेड दॅट द प्रॉपर ऑफिसर मे ऑन सफिशियंट कॉज. आता 90 दिवस दिले इकडे. प्रोव्हाइडेड दॅट द प्रॉपर ऑफिसर मे ऑन सफिशियंट कॉज being shown by the said taxable person extend the said period of 90 days by a further period not exceeding 90 days. काय मिनिंग आहे त्याचं? सपोज तुम्ही CTP आहात, तुमचं दुसऱ्या राज्यामध्ये रजिस्ट्रेशन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की माझं एक तुम्ही काम करा आणि त्या कामाला एक 60-65 दिवस लागणार आहेत. तुम्ही समजा गुजरातचे आहात, तुम्हाला महाराष्ट्रामधल्या एखाद्या रिसिपेंटनी सांगितलं की मला किंवा कस्टमरनी सांगितलं की मला तुमचे गुड्स द्या, सर्व्हिसेस द्या 60 दिवसाकरता. तर तुम्ही 60 दिवसासाठी सप्लाय जेव्हा करता तेव्हा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची, रेग्युलर रजिस्ट्रेशन घेण्याची जर प्रोव्हिजन तुमच्यावरती जर का तिकडे ठेवली तर मग तुम्हाला रजिस्ट्रेशन करा, मग सगळे कॉम्प्लायन्स करत राहा, मग रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन करा. मग कॅन्सलेशन जरी केलं तरी मग त्याला तुम्हाला ॲन्युअल रिटर्न भरा, हे सगळं करावं लागतं. हे खूप टाईम कन्झ्युमिंग आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या पण खर्चिक आहे. मग गव्हर्नमेंटने काय प्रोव्हिजन केले, ॲज पर सेक्शन 27 असा व्यक्ती तो दुसऱ्या स्टेटमध्ये रजिस्टर आहे आणि त्याला भारतामधल्या कुठल्याही स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये काही अशा प्रकारे मॅक्झिमम 90 दिवसाकरता रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर तो CTP म्हणून रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. त्याची कॅटेगरी मग वेगळी असेल. तुम्ही 90 दिवसाकरता मॅक्झिमम रजिस्ट्रेशन घ्या, तुमचा सप्लाय करा, टॅक्स जो तो ॲडव्हान्समध्ये जमा करा, नंतर मग 90 दिवस झाले तर आणखी प्रोसेस ते कंप्लीट करा, रजिस्ट्रेशन संपलं. ते व्हॅलिड राहील 90 दिवसाकरता. बाकी पुढे काही तुम्हाला ॲन्युअल रिटर्न वगैरे करायला लागणार नाही. पण त्या समजा 60 दिवसामध्ये 80 दिवसामध्ये जे काही तुम्हाला 90 दिवस दिलेत त्यामध्ये काही कारणास्तव ते 90 दिवसचा काळ वाढू शकतो. जर लॉकडाऊन झालं, 60 दिवस कामात नाही करता आलं, 60 दिवस काम करायचं होतं, मग साहजिक आहे ना, तो CTP काय म्हणेल 90 दिवस संपले माझे, आता मला तुम्ही पिरियड एक्सटेंड करून द्या. तर तशी पिरियड एक्सटेंड करण्याची तरतूद कायद्यामध्ये असली पाहिजे, म्हणून हा प्रोव्हिजन आहे. हा प्रोव्हिजन सांगतो की प्रॉपर ऑफिसरला सफिशियंट कॉज कारण दिलं तर तो पिरियड वाढून देऊ शकतो आणखी 90 दिवसापर्यंत. बस त्या यात आता तेवढंच आहे. अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन or a non-resident taxable person shall at the time of submission of application submit करेल तो for registration under section 25A. 25A मध्ये प्रोसिजर ऑफ रजिस्ट्रेशन आहे. 25(1) प्रमाणे make an advance deposit of tax an amount equivalent to the estimated tax liability. टॅक्स लायबिलिटी एस्टिमेट केलेली आहे ऑफ सच पर्सन. तुम्ही सप्लाय करणार आहात, तुमचं जर कॉन्ट्रॅक्ट असेल 2 लाखाचा सप्लाय करा, 3 लाखाचा सप्लाय करा, कुठल्या गुड्सचा करा, मग त्याच्यावर तुम्हाला अंदाजे जो टॅक्स लागतो आहे तो तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स म्हणून जमा करा, ॲडव्हान्समध्ये जमा करा. आता लायबिलिटी म्हटली आहे की लायबिलिटी किती आहे. लायबिलिटीचा अर्थ काय होतो, मी काल तुम्हाला म्हटलं की ITC काय असतो सांगितलं ना तुम्हाला. तो ITC तुम्ही क्लेम केल्यानंतर जी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी आहे ना, बस ती लायबिलिटी तुमच्याकडे जी येते तेवढा टॅक्स तुम्ही जमा करा. फॉर विच द रजिस्ट्रेशन इज सॉल्ड. ओके, यात पण एक प्रोव्हिजन आहे. प्रोव्हाइडेड दॅट वेअर एनी एक्सटेन्शन, आता एक्सटेन्शन तो घेऊ शकतो जेव्हा तो ॲडव्हान्स तुम्हाला जमा करायला सांगतो आहे. एक्सटेन्शन झालं तर त्याच्यामध्ये लायबिलिटी वाढत असेल तर मग ती वाढी लायबिलिटी पण तुम्ही जेव्हा एक्सटेन्शन जेव्हा मागाल तेव्हा ती भरा. प्रोव्हाइडेड दॅट वेअर एनी एक्सटेन्शन ऑफ टाईम इज सॉल्ड अंडर सबसेक्शन 1
such taxable person shall deposit an additional amount of tax equivalent to the estimated tax liability of such person for the period for which the extension is. अपेक्षित काम झालं नाही किंवा काम वाढलं काही कारणास्तव, समजा CTPला सप्लाय करायचं आहे, पण CTPला काय अनुकूल परिस्थिती जी निर्माण करून द्यायची आहे ते काम कोणाची आहे, ते काम कोणाचं आहे, त्या कस्टमरचं आहे, बायरचं आहे. आणि बायरने त्याला प्रॉपर अरेंजमेंट करून दिली नाही म्हणून पिरियड वाढला. तो बायरला काय सांगेल CTP माझ्या पण आता तुझा अमाऊंट वाढेल माहिती, तर मी काम करेन. साहजिक आहे, एक्स्ट्रा अमाऊंट तुम्हाला द्यायला पाहिजे आणि तू द्यायला तयार झाला तर एक्स्ट्रा अमाऊंट जर का CTPला मिळणार आहे तर त्याच्यावरती एक्स्ट्रा टॅक्स पण त्याला कलेक्ट करावा लागेल ना. मग ज्या वेळेस तुम्ही कारण द्याल की काही कारणास्तव अरेंजमेंट केली नाही बायरनी, कस्टमरनी, म्हणून मला सप्लाय करता आला नाही त्याच्या कारणामुळे, त्याच्या अडचणीमुळे, आता ते किंवा समजा काही दुसऱ्या गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या करायला त्याला वेळ गेला म्हणून माझं काम होऊ शकलं नाही 90 दिवसामध्ये, तर मला पिरियड वाढून द्यावा. मग त्यामध्ये त्याची जर का लायबिलिटी वाढत असेल ती लायबिलिटी त्याने त्या एक्सटेन्शन पिरियडमध्ये लायबिलिटी जर का वाढत असेल त्याने ती जमा केली पाहिजे. बरोबर आहे ना. जी पहिली लायबिलिटी जमा केली आहे ती जमा केलीच आहे, पण जर का आता तुम्हाला आणखीन लायबिलिटी वाढणार असेल तर ती पण तुम्ही ॲडव्हान्समध्ये जमा करावी. द अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सबसेक्शन 2 shall be credited to the electronic cash ledger of such person and shall be utilized in the manner provided under section 49. हे वाक्य तुम्हाला काय कळलं? इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर काय असतं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? हां, तुम्ही जर का लॉग इन केलं GST पोर्टलला, जर का तुम्हाला काही अमाऊंट जमा करायची आहे गव्हर्नमेंटकडे तर तुम्हाला बँकेत पेमेंट करायला लागेल. तुम्ही जसं बँकेत पेमेंट कराल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर गव्हर्नमेंटकडे अमाऊंट गेली तर तुम्हाला गव्हर्नमेंट दाखवतो की तुमच्या अकाउंटला कॅश लेजरला अमाऊंट काय जमा आहे. एक असतं लायबिलिटी रजिस्टर, दुसरं असतं क्रेडिट लेजर, तिसरं असतं कॅश लेजर. आपण जर समजा मंथली पेमेंट गव्हर्नमेंटला टॅक्स जमा करत असू तर गव्हर्नमेंटकडे तुम्ही डिपॉझिट कराल, गव्हर्नमेंटला तुम्ही डिक्लेअर कराल की लायबिलिटी रजिस्टरमध्ये मला किती लायबिलिटी भरायची आहे, CGST किती आहे, AGST किती आहे. बरोबर आहे. लायबिलिटीमध्ये जर माझ्या रिफ्लेक्ट करत आहे 1,80,000, AGSTमध्ये लायबिलिटी येते 1,80,000. बरोबर आहे. तुमच्या क्रेडिट लेजरला तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे तो तुम्ही डिक्लेअर कराल. तो सपोज आला 1,20,000. इन्व्हर्ट सप्लायमध्ये सप्लायरकडून जो इन्व्हर्ट सप्लाय घेतला गुड्सचा सर्व्हिसेसचा त्याच्यावरती जी अमाऊंट माझ्याकडनं दिली ती मी गव्हर्नमेंटला सांगतो आहे की 1,20,000 मी इन्व्हर्ट सप्लायवर टॅक्स दिला आहे. आणि आता ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे? 60,000. हा 60,000 रुपये मला गव्हर्नमेंटकडे जमा करायला लागेल. टोटल मिळून किती होईल? 1,20,000. बरोबर आहे. आता 1,20,000 काय करायचे? गव्हर्नमेंटच्या अकाउंटला भरायचे. ज्यावेळेस तुम्ही रिटर्न फाईल करता त्यावेळेस लायबिलिटीमध्ये ही अमाऊंट जमा होते. दुसरं, क्रेडिटला तुम्ही किती क्लेम करता ती जमा होते. कॅश किती आवश्यक आहे तुम्ही भरल्यानंतर ती पण तिकडे तुमच्या इकडे जमा होते. आणि ज्यावेळेस मी रिटर्न फाईल करतो त्यावेळेस मला लायबिलिटी एवढी आहे, त्याच्या अगेन्स्ट समोर क्रेडिट एवढं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट कॅश एवढी दिली आहे. म्हणजे सफिशियंट बॅलन्स जेव्हा मिळतो रिटर्नला 1,80,000 जर का लायबिलिटी आहे 1,20,000 पे केला आहे थ्रू क्रेडिट आणि 60,000 पे केला आहे थ्रू कॅश. ही इन्फॉर्मेशन तुम्ही सबमिट केली. अशा प्रत्येक महिन्याच्या
रिटर्नमध्ये तुम्ही जी अमाऊंट दाखवली आहे ती अमाऊंट तुमच्या लायबिलिटी रजिस्टरमध्ये रेकॉर्ड राहते. क्रेडिट लेजरला रेकॉर्ड राहते, कॅश लेजरला रेकॉर्ड राहते. तुम्ही चलन बनवलं आहे, त्या चलनचं पण चलन जनरेट झालं आहे ते पण रेकॉर्ड तुमच्या वेबसाईटला तुमच्या अकाउंटला राहतो आणि हे सगळं तुम्ही वेबसाईटला लॉग इन करून बघू शकता. मला लॉग इन करायला पाहिजे, मी लॉग इन करा. बरोबर टाकलाय. लेजर बॅलन्सेस बघा. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर रिटर्न रिलेटेड, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर CGST 201, AGST 201, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर 1,48,908 हे क्रेडिट आहे. आता तुम्ही ज्यावेळेस रिटर्न तिथे डिक्लेअर कराल तुमच्या रिटर्नमध्ये तर तुमच्याकडे जे ऑलरेडी क्रेडिट असेल त्यामध्ये आणखीन तुमची अमाऊंट क्रेडिटची ॲड होते. आता समजा इथे ही जी अमाऊंट आहे मी 2 लाख जर का लायबिलिटी टाकली तर 2 लाख लायबिलिटी येईल. त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट किती आहे ते टाकलं आणि जर सफिशियंट बॅलन्स क्रेडिट लेजरला नसेल तर मग तुम्हाला कॅश भरायला लागते. आता जे काय भरलं गेलं आहे अगोदरच्या पिरियडमध्ये हे तुम्हाला बघायचं असेल तुम्ही सर्व्हिसेसमध्ये जा, लेजरमध्ये जा, कॅश लायबिलिटी रजिस्टर इकडे जा, क्रेडिट लेजरला जा, तुम्ही कुठल्याही पिरियडचा बघू शकता. आता क्रेडिट कुठल्या पिरियडला किती दिलं होतं हे बघता येईल. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर क्लिक केलं. हे जुलै, एप्रिलला घेतलं 1 एप्रिल. इथे पिरियड दिला 30 जून. क्रेडिट बॅलन्स किती होता हे दिसतं. हा बघा ओपनिंग बॅलन्स दिसतो म्हणजे त्या महिन्यामध्ये किती क्लोजिंग बॅलन्स जो महाराष्ट्रात सोडला. आता आपण काय पिरियड बघतोय 1 एप्रिल 2021 म्हणजे 31 मार्चपर्यंत रिटर्न फाईल जे केलं असेल त्यानंतर बॅलन्स किती आला तो ओपनिंग बॅलन्स दिसतो इकडे. त्याच्यामध्ये आणखीन क्रेडिट ॲड झालं मग त्यामध्ये लायबिलिटी सेट ऑफ झाली. बघा क्रेडिट आहे डेबिट आहे दोन्ही दिसतं. मग काय बॅलन्स उरला, परत काय बॅलन्स आला. मग आता शेवटी बॅलन्स किती आहे, पुढे अजून क्लोजिंग बॅलन्स किती आहे हे दिसतं. समोर तुम्हाला दिसतोय तो लेटेस्ट बॅलन्स दिसतोय पण अगोदरच्या कालावधीमध्ये ओपनिंग बॅलन्स किती होता. तुमच्याकरता आजचा हा ओपनिंग बॅलन्स आहे, तुमच्याकरता आत्ता हा ओपनिंग बॅलन्स आहे. तुम्ही या महिन्यामध्ये जे रिटर्न फाईल कराल जून महिन्याचं कराल तेव्हा तुमच्याकडे मेमध्ये रिटर्न झालेलं आहे. मे महिन्यामध्ये हा बॅलन्स सोडला होता. आता मी जूनचं फाईल करेन जुलैला तेव्हा मी आता काय करेन ते क्रेडिट ॲड करेन. म्हणजे जूनमध्ये मी अजून किती क्रेडिट दिलं हे कळेल, जूनमध्ये ओपनिंग बॅलन्स किती होता हे कळेल. हे दर महिन्याला जे रेकॉर्ड केलं जातं ते या 3 लेजरमध्ये रेकॉर्ड राहतं. आता बॅलन्स हा फक्त करंट बॅलन्स आहे म्हणजे हा लास्ट रिटर्नचा क्लोजिंग बॅलन्स. आता तुम्हाला ओपनिंग बॅलन्स या महिन्यात हा मिळणार आहे. ते मला कॅशची गरज लागली तो आपल्याला 200 रुपये ओपनिंग बॅलन्स आहे, अजून बाकीची कॅश टाका ती युटिलाइज होईल. तुम्ही एकदा सगळं इथे फीड केलं काय सगळं रेकॉर्डला राहतं. त्यामुळे 3 लेजर तुम्हाला दिलेली आहे आणि जेव्हा तुम्ही कॅश ॲडव्हान्स टॅक्स लायबिलिटी भरा म्हणून सांगितलं जाईल तेव्हा ती कॅश अमाऊंट येईल ॲडव्हान्स टॅक्सची. आणि जेव्हा ॲक्च्युअल लायबिलिटी तो जेव्हा आपलं रिटर्न फाईल करेल की लायबिलिटी म्हणजे किती झाली, मी किती सप्लाय केला ते फाईल करेल. जेवढी त्याने लायबिलिटी पे केली आहे सफिशियंट असेल तर ओके, त्याला ITC पण असेल तो ITC तो क्लेम करेल आणि जर त्यात त्याला काही अमाऊंट जास्त पे झाली तर रिफंड होईल, कमी झाले तो पे करेल
कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन NRTP यांनी ती फॉर्मॅलिटी पूर्ण केली, लायबिलिटी सगळी पे केली, एटीएम प्रोसिजर संपली. बस, बाकी पुढे तर काय करायला लागत नाही. अशा प्रकारे हे काम होतं. ओके. आता जेव्हा काही शब्द येईल तुमच्यासाठी इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, विचारता क्लिअर आहे. द अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सबसेक्शन 2 मध्ये सांगितले अमाऊंट डिपॉझिट करा, शॅल बी डिपॉझिट केल्यानंतर शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ सच पर्सन अँड शॅल बी युटिलाइज कशी करावी हे दिलेले पद्धत सेक्शन 49 मध्ये. तुमच्याकडे CGST कलेक्ट केला आहे, तुम्ही CGSTच्या अगेन्स्ट सेट ऑफ होईल. AGST कलेक्ट केला आहे, AGSTच्या अगेन्स्ट सेट ऑफ होईल. IGST कलेक्ट केला आहे, तो कशा प्रकारे सेट ऑफ करायचा, म्हणजे तुमच्याकडे CGST, AGST, IGST ती जी पद्धत आहे ती सेक्शन 49 मध्ये दिलेली आहे. मॅनर प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 49. आपल्याला त्यात ते बघायचं आहे की जर माझ्याकडे IGST आहे, मी इनवर्डमध्ये IGSTच घेतो आहे, मी राज्याबाहेरून समजा मी टॅली परचेस केलं तर टॅलीचा बँगलोरचा नंबर आहे, त्यावरती IGST लावून येतो. बरोबर आहे. 18,000 टॅलीची किंमत आहे, त्यावर तुम्ही परचेस केलं, तुम्हाला टॅक्स लागेल 18,000वरती 18% मग तो IGST तुम्हाला सेट ऑफ मिळेल का, ते तुम्हाला क्रेडिट क्लेम करता येईल का, कारण तुम्ही राज्याबाहेर सप्लाय करत नाही, तुमच्याकडे आउटपुटमध्ये IGST नाही आहे. मग तुम्ही IGST कशा प्रकारे सेटअप करू शकता, अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सेक्शन 49 मध्ये मिळणार आहे. शॅल बी युटिलाइज इन द मॅनर प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 49 पेमेंट ऑफ टॅक्स. पेमेंट करायचं थ्रू क्रेडिट अँड थ्रू कॅश. मग थ्रू क्रेडिट जेव्हा आहे तेव्हा तुमच्या क्रेडिटमध्ये CGST आहे, AGST आहे, IGST आहे. युटिलाइज कसं करा, मॅनर प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 49. जे मुद्दे मला महत्त्वाचे वाटतील ते मी जरा आज थोडं घेतलं, पुढे जाऊन त्यावर मी आणखी हायलाईट करणार आहे. आपल्याला पूर्ण वेळ एक सेशन घालवायचं सेक्शन 49 वरती, पण आज मी त्याचा उल्लेख केला आहे. आज जेवढी गरज पडली तेवढं आज सांगितलं आहे. क्रेडिट लेयर एवढं आज गरज पडली एवढं सांगितलं आहे. जेव्हा परत आपण ITC बघू, इनपुट टॅक्स क्रेडिट चॅप्टर बघू, जो आपला 4, 5, 6 सेशन चालेल, मोठा आहे तो, तेव्हा सगळे परत येईल. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आणि सेक्शन 49 हे सगळं एकत्रित परत येणार आहे आपल्याकडे. आता आपण काय बघतोय, प्रोव्हिजन बघतोय कोणाची, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. प्रोव्हिजन कळली, आता रूलप्रमाणे काय करायला लागेल ते बघायचं. रूल 39 ॲप्लिकेबल होतो. अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन शॅल इलेक्ट्रॉनिकली सबमिट an application along with a self-attested copy of his valid passport for registration duly signed. बघा फॉर्म कुठला याला, अगोदर आपण जो फॉर्म बघितला होता बाकीच्यांसाठी GST REG 101 त्याप्रमाणे आपण पार्ट A पार्ट B बघितले होते, त्याचप्रमाणे CTPला आहे. त्यामुळे ह्या रूलमध्ये तुम्हाला CTPचा काय मिळणार नाही. CTPला तोच रूल ॲप्लिकेबल आहे, रूल 8 ॲप्लिकेबल आहे. रूल 9, 8, 9, 10 त्याला त्याप्रमाणे सगळं काम करायचं CTPला पण ह्याच्याकरता वेगळा रूल आहे, म्हणून आपण हा बघतोय NRTPचा. NRTP shall electronically submit an application along with a self-attested copy of his valid passport for registration duly signed or verified through electronic verification code in form GST REG 09 at least 5 days prior to the commencement of business at the common portal either directly or through FC provided by the commissioner, provided that in case of business entity the proprietor nahi business entity incorporated or established outside India, the application for registration shall be submitted along with its tax identification number or unique number, or on the basis of which the entity is identified by the government of that country or its permanent account number if available. हे दिलेलं आहे इकडे, हे रूलमध्ये दिलेलं आहे. A person applying for registration as a non-resident taxable person shall be given a temporary reference number
by the common portal for making an advance deposit of tax. टेम्पररी नंबर दिला जाईल, त्या नंबर थ्रू काय करायचं, त्याला ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे. इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 27 and the acknowledgement under sub-rule 5 of rule 8 shall be issued electronically only after the said deposit in his electronic cash ledger. कळलं एवढं? The provision of rule 9 verification, rule 10 issue of certification, issue of registration certificate relating to the verification and the grant of registration shall mutatis apply to an application submitted under this rule. The application for registration made by a non-resident taxable person shall be duly signed or verified through electronic verification code by his authorized signatory, who shall be a person resident in India having a valid PAN. इथे आपण इथे मांडले ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन अलॉंग विथ व्हॅलिड पासपोर्ट. आणि जर बिझनेस एंटिटी असेल तर मग त्यांचा तिथला GST आहे किंवा युनिक नंबर किंवा मग पॅन पाहिजे, 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन द्या, मग टेम्पररी रेफरन्स नंबर मिळेल, तो नंबर घेऊन काय करा, पेमेंट करा. अपॉन पेमेंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स अक्नॉलेजमेंट शॅल बी इश्यूड फ्रॉम GST RAG 02 आल्यानंतर पुढे काय होतं, व्हेरिफिकेशन होईल सेक्शन 9 प्रमाणे आणि 10 प्रमाणे इश्यू ऑफ इलेक्शन सर्टिफिकेट होईल. थोडी जी स्टेप वेगळी आहे ती आपण बघितली, डॉक्युमेंट जे वेगळे आहेत ते बघितले आपण. क्लिअर झालं? आणि 90 दिवस तो काम करू शकतो. पुढे त्याला एक्सटेन्शन पाहिजे असेल मग रूल 15 प्रमाणे त्याला एक्सटेन्शन मागायला लागेल. ॲप्लिकेशन फॉर एक्सटेन्शन इन पिरियड ऑफ कॅज्युअल ऑर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, पेमेंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स. पण बघितलं 27(2) ते पिरियड वाढला आणि टॅक्स वाढणार असेल तर परत तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरा. द ॲप्लिकेशन शॅल बी अक्नॉलेज ओनली ऑन पेमेंट ऑफ द ॲडव्हान्स टॅक्स. बरोबर आहे. आणखीन आपण एक क्लास ऑफ पर्सन बघितला होता, OIDAR सर्व्हिसेस. मी नेटफ्लिक्सवर सर्व्हिसेस वापरत असतील लोक किंवा ऑनलाईन गेम खेळतात, म्युझिक ऐकतात, ते त्यांचे त्या लोकांचे बायर कोण आहेत, कस्टमर कोण आहेत, सर्व्हिस रिसिपियंट कोण आहेत, अनरजिस्टर्ड पर्सन. बरोबर आहे. ऑनलाईन इन्फॉर्मेशन सर्व्हिस म्हणजे काय आपण हे बघितलं होतं. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण यावी म्हणून मी ते परत दिलं आहे डेफिनेशन. IGST ॲक्टमध्ये सेक्शन 2 क्लॉज 17 डेफिनेशन आहे. ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस मीन्स सर्व्हिसेस आहेत whose delivery is mediated by information technology over the internet through सर्व्हिस देतात ते, or an electronic network, the nature of which renders their supply essentially automated. त्यांनी प्रोग्रामिंग बनवून ठेवून ठेवलं आहे, त्या प्रोग्रामिंगप्रमाणे काय होतं, सिस्टम त्यांचा वर्क करतो. आणि इन्व्हॉल्विंग मिनिमल ह्युमन इंटरव्हेन्शन. त्यामध्ये काय असं कुठला व्यक्ती येऊन काय त्यामध्ये असं फारसा करत नाही, मिनिमम आहे. अँड इम्पॉसिबल टू इन्श्युअर इन द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशिवाय ते चालू शकणार नाही. अँड इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेस सच ॲज ॲडव्हर्टायझिंग ऑन द इंटरनेट, प्रोव्हाइडिंग क्लाउड सर्व्हिसेस, provision of e-book, movie, music, software and other intangibles through telecommunication network or internet, providing data or information retrievable or otherwise to any person in electronic form through a computer network, online supplies of digital content like movie, television shows, music and the like, digital data storage and online gaming. हे कशामध्ये येतं, ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस रिट्रीवल सर्व्हिसेस OIDAR मध्ये येतं. सर्व्हिस प्रोव्हायडर कुठे असतात, आउटसाईड इंडिया. आणि सर्व्हिस कोणाला प्रोव्हाइड करतात, नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपियंटला. रेसिपियंट हे नॉन टॅक्सेबल आहेत आणि ते टॅक्सेबल सर्व्हिस रिसीव्ह करतात कोणाकडनं, प्लेस आउटसाईड इंडियाकडनं. मग जे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याकरता सेक्शन 24 आपण बघितलं होतं,
As per section 24 subsection 11, every person supplying online information and database access or retrieval services from a place outside India to a person in India other than a registered person. रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. कोणाला? सर्व्हिस प्रोव्हायडर जे अशा प्रकारे सर्व्हिस देतात भारताबाहेरनं. रूल 14 प्रमाणे ॲप्लिकेशन फॉर पर्सन सप्लाईंग ODIR सर्व्हिसेस, काय झालं ODIR OIDR, इथे OIDR पाहिजे. ओके. सर्व्हिसेस फ्रॉम आउटसाइड इंडिया टू नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट इन कुठला फॉर्म आहे? REG 10. रजिस्ट्रेशन शॅल बी ग्रँटेड फॉर्म. सर्टिफिकेट एकच असणार आहे बघा, REG 06, पण त्याला फॉर्म वेगळा आहे. आपण अगोदर काय बघितलं, नॉर्मली सगळ्यांना कुठला आहे? REG 1. मग त्याला पुढे 2मध्ये अक्नॉलेजमेंट, मग 3मध्ये आणखी काय, 4मध्ये, 5मध्ये रिजेक्शन, मग 6मध्ये सर्टिफिकेट. ते 6वा जो सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट सगळ्यांना तेच मिळणार. आता आपले किती प्रकारचे रजिस्ट्रेशन झाले, किती कॅटेगरीज किंवा क्लासेस झाले ते बघा. नॉर्मल केसेस, एक नॉर्मल केसेस बघितले आपण, मग CTP, व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन, कंपोजिशन स्कीम, हे 4ही प्रकारचे केसेस आहेत. ते तुम्हाला रूल 8, 9, 10, 10A मध्ये मिळतात. ओके. मग रूल नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला रूल 13, 14 कोणाला? OIDR सर्व्हिसेसला. TDS TCSसाठी रूल 12 प्रमाणे रजिस्ट्रेशन आहे. UIN साठी रूल 17 प्रमाणे रजिस्ट्रेशन आहे. जे मायग्रेट झाले एक्झिस्टिंग लॉ मधला GST मध्ये, त्यांच्याकरता रूल 24 प्रमाणे काय प्रोसिजर होत्या. सगळ्यांना GST मध्ये मिळाल्यानंतर रूल 18 प्रमाणे तो त्यांच्या डिस्प्ले ऑपरेशन सर्टिफिकेट लावा बिझनेस प्लेसमध्ये आणि बोर्डवर GST दाखवा, हे आलं. आत्ता आपण काय बघितलं, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन त्यांना रूल 15 प्रमाणे एक्सटेन्शन झाल्यानंतर, आणि आपण सुओ मोटिवेशन बघितलं रूल 16. एखादा व्यक्ती रजिस्ट्रेशनमध्ये त्याला लायबल झालेला आहे, पण रजिस्ट्रेशन तो घेत नाही, तर मग प्रॉपर ऑफिसर त्याचं रजिस्ट्रेशन टेम्पररी बेसिसवरती करतो. त्यामध्ये रूल 16 होता. हे सगळं तुम्हाला आठवत आहे, बरोबर आहे. 22मध्ये काय होतं, रजिस्ट्रेशन करण्याकरता एक थ्रेशोल्ड लिमिट, दुसरं एक्झिस्टिंग लॉ, तिसरं मायग्रेशन, चौथं अमलगमेशन, डीमर्जर. 24मध्ये कंपल्सरी केसेस आहेत बघितल्या आपण. 25मध्ये आपण प्रोसिजर्स बघितल्या. 26मध्ये डीम रजिस्ट्रेशन. 27मध्ये आपण बघितलं आता CTP आणि NRTP. बावीस, 26, 27 आपले क्लिअर झालेले आहेत. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर त्यात जी माहिती दिलेली आहे, जी इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला तुम्ही प्रोव्हाइड केली रजिस्टर्ड पर्सन म्हणून, टॅक्सेबल पर्सन म्हणून, त्यामध्ये बदल होऊ शकतो. जे बिझनेसचं नाव आहे ते बदलू शकतं. आज समजा एखादा व्यक्ती आहे, तो शूज सप्लाय करतो आहे, पुढे त्याला वाटलं शूजचा बिझनेस चालत नाही, आपण काय करू, स्टेशनरीचा बिझनेस करू, होऊ शकतं. एखादा व्यक्ती फक्त गुड्स सप्लाय करतो आहे, त्याला सर्व्हिस पण सप्लाय करायला लागला वेगवेगळ्या. म्हणजे बिझनेसच्या नेचर ऑफ बिझनेस चेंज होऊ शकतो, बिझनेसची जागा चेंज होऊ शकते, ॲडिशनल प्लेसेस ऑफ बिझनेस वाढू शकतात, गोडाऊन नवीन घेऊ शकतो ॲडिशनल प्लेसेस. आपण बघितलं ॲडिशनल प्लेसेसमध्ये काय काय येतं. मग ती इन्फॉर्मेशन ज्या वेळेस सेशन घेतलं त्यावेळेस गव्हर्नमेंटला त्यावेळेस जी इन्फॉर्मेशन नोटीस दिली, त्यामध्ये कुठलाही बदल झाला तर रजिस्ट्रेशनमध्ये तो बदल गव्हर्नमेंटला कळवण्यासाठी अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन आहे. अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन. फोन नंबर चेंज झाला, मोबाईल नंबर चेंज झाला, बिझनेसचा ॲड्रेस चेंज झाला, काही असेल, बिझनेसचं नेचर चेंज झालं, हे होऊ शकेल ना.
सेक्शन 28 अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशन का घेतलं एखाद्या व्यक्तीने? 3 कारणं. सेक्शन 22 लायबल फॉर रजिस्ट्रेशन, सेक्शन 24 कंपल्सरी रजिस्ट्रेशन, सेक्शन 20 बाय सेक्शन 3 रजिस्ट्रेशन त्यांनी व्हॉलंटरीली घेतलं. सेक्शन 22 ॲप्लिकेबल नाही, 24 ॲप्लिकेबल नाही, रजिस्ट्रेशन व्हॉलंटरीली घेतलं. मग त्याला वाटलं की रजिस्ट्रेशन वगैरे आपल्याला सगळं रिटर्न वगैरे करा, नाही आपल्याला परवडत, नको आपल्याकरता हे, तो रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. त्याला कॅन्सल करायला द्यायला पाहिजे की नको? तो कॅन्सल करू शकतो. एखादा व्यक्ती इंटरेस्ट रेट्स अप्लाय केला म्हणून सेक्शन 24 प्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं. आता त्याला इंटरेस्ट अप्लाय करायचाच नाही आहे, त्या व्यक्तीला त्याला यापुढे इंटरेस्ट रेट्स अप्लाय करायचाच नाही आहे. जे कंपल्सरी रजिस्ट्रेशन त्याला करायला लागलं त्याला ती कृती करायचीच नाही आता, की मी इंटरेस्ट रेट्स अप्लाय करेन यापुढे, इंटरेस्ट रेट नाही करणार. म्हणजे ज्या कारणामुळे सेक्शन 24 ॲप्लिकेबल झाला ते जे रिझन आहे त्याला यापुढे ॲप्लिकेबल नसणार आहे. मग त्याला रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची परवानगी द्यायला पाहिजे की नको? राईट. तो सेक्शन 22मध्ये थ्रेशोल्ड लिमिट त्याचा वाढलं म्हणून रजिस्टर झाला, पण त्याचा बिझनेस पुढे जाऊन कमी झाला. आता तो 20 लाखाच्या आतमध्येच आहे, 10 लाखाच्या आतमध्येच आहे. मग अगोदर ते एक्सिड झालं होतं म्हणून रजिस्ट्रेशन घेतलं होतं, पण आता बिझनेस कमी आहे, मग त्याला रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला द्यायला पाहिजे की नको? एखाद्या व्यक्तीचा बिझनेस टर्नओव्हर जो आहे तो 80 लॅक्स आहे, तो एकच प्रॉडक्ट्स अप्लाय करतो, ते प्रॉडक्ट टॅक्सेबल प्रॉडक्ट होतं म्हणून त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं, त्याचं लिमिट एक्सिड झालं म्हणून. पण आता ते प्रॉडक्ट जे आहे ते एक्झाम झालं, एक्झाम झालं ॲज पर सेक्शन 23 रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. जर एक्झाम्स अप्लाय करतो आहे किंवा एखादा व्यक्ती पहिले टॅक्सेबल अप्लाय करत होता, त्यांनी आपली ॲक्टिव्हिटी चेंज केली आणि तो एक्झाम्स अप्लाय करतो आहे, रजिस्ट्रेशन नंबर त्याचा कॅन्सल करायला पाहिजे की नको? त्याला कॅन्सल करायला द्यायला पाहिजे की नको? येस. म्हणजे अशा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कॅन्सलेशन गरजेचं असेल तर त्याकरता सेक्शन 29 दिलेलं आहे, कॅन्सलेशन होऊ शकेल. आपण एक बघितलं सोमोटो रजिस्ट्रेशन, की एखादा व्यक्ती लायबल होतो पण रजिस्ट्रेशन घेत नाही, मग त्याला गव्हर्नमेंट सर्वे करतं, इन्स्पेक्शन करतं आणि त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला टेम्पररी बेसिसवरती भाग पडतं. आणि मग जर ते खरंच तो लायबल होता तर तो रजिस्ट्रेशन घेतो 90 दिवसामध्ये ॲज पर प्रोव्हिजन, किंवा तो अपील करतो 30 दिवसामध्ये. आणि मग अपीलामध्ये जर का ऑथॉरिटीला ॲक्सेप्ट झालं तर ही मला गरज नाही आहे, तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. मग ऑथॉरिटी म्हणेल नाही तू लायबल आहेस, तू रजिस्ट्रेशन तुला घ्यायला लागेल, तर मग तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. तसं एखाद्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन घेतलं व्हॉलंटरीली किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणामुळे, आणि जर गव्हर्नमेंटच्या लक्षामध्ये आलं की रजिस्ट्रेशन घेऊन हा व्यक्ती ज्या काय ऑब्लिगेशन्स आहेत, जे काय प्रोव्हिजन आहेत, ॲक्टमधले सेक्शन आहेत, प्रोव्हिजन्स आहेत किंवा रूल्स आहेत ते फॉलो करत नाही, किंवा हा रजिस्ट्रेशन घेऊन त्याचा मिसयूज करतो आहे, अशा व्यक्तीचं रजिस्ट्रेशन प्रॉपर ऑफिसर कॅन्सल करत असेल, इज इट राईट ऑर रॉंग? गव्हर्नमेंटने अशा प्रकारे करायला पाहिजे की नको? तुम्हाला गाडी चालवायचं लायसन दिलं आणि तुम्ही गाडी व्यवस्थित चालवत आहे, ठीक आहे, पण तुम्ही गाडी प्रॉपर चालवत नसाल, तुमचं लायसन कॅन्सल करायला पाहिजे की नको? लायसन कॅन्सल केलं का तुम्हाला गाडी चालवायचा, मग तुमच्याकडे ऑथॉरिटी नाही. म्हणजे एखाद्याला ऑथॉरिटी का दिली जाते? की तो त्याकरता योग्य आहे म्हणून. पण जर त्याचं वर्तन योग्य नसेल, चुकीच्या प्रकारे जर का तो कायद्याचा वापर करत असेल, तर मग त्याचं कॅन्सलेशन करणं गरजेचं आहे. त्याला GST रजिस्ट्रेशन दिलं, पण उद्देश काय होता? त्याला टॅक्स कलेक्ट करावा, ज्या काही प्रोव्हिजन आहेत, ऑब्लिगेशन्स आहेत, कॉम्प्लायन्सेस आहेत ते प्रॉपर करावे. पण जर तो कॉम्प्लायन्सेस प्रॉपर करत नसेल, ITC प्रॉपर क्लेम करत नसेल, रिटर्न वेळेवरती जर का करत नसेल, तर मग त्याचा नंबर का कॅन्सल करू नये? तशा प्रकारच्या प्रोव्हिजन असल्या पाहिजेत की नको? त्या आपल्याला बघायच्या आहेत कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशनमध्ये. एखादं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं, समजा एखाद्या माणसाला कामावरून काढून टाकायचं असेल किंवा काय गैरव्यवहार केला, भ्रष्टाचार केला, तर पहिले काय केलं जातं? त्याला निलंबित करतात, म्हणजे सस्पेंड करतात, एकदम कामावर काढून टाकतात, पहिले सस्पेंड करतात.
आणि मग त्याच्यावरती चौकशी आयोग वगैरे नेमतात, ही चौकशी होते आणि त्यात सिद्ध झालं की नाही हा दोषी आहे, मग त्याला काय केलं जातं, कामावरनं काढून टाकलं जातं. तसं पण जर सिद्ध झालं की त्यात तो दोषी नव्हता, कोणाच्या दबावाखाली येऊन की दुसऱ्या व्यक्तीने त्याला काय ब्लॅकमेल केला म्हणा काय म्हणा म्हणून त्यांनी काय केलं, त्यात त्याला साथ दिली, तो फक्त एक प्यादा आहे, सूत्रधार कोण वेगळाच आहे, तर मग त्याला निलंबित केलं आहे, त्याच्यावर छोटी मोठी कारवाई करून त्याला परत कामावरती घेतलं जातं. तसं एखाद्याने जर कॉम्प्लायन्सेस रूल पाळले नाही तर त्या रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जातं, पण कॅन्सलमध्ये पहिली स्टेप असते सस्पेंड केलं जातं आणि त्यानंतर त्याने जर का ते प्रॉपर रूल पाळले किंवा त्याला जी लायबिलिटी आहे किंवा त्याने चुकीचं काय केलं म्हणून त्याला काय पेनल्टी वगैरे लावली गेली, तर मग ती पेनल्टी घेऊन पुढे जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन काय होतं, परत रिस्टोर केलं जातं, रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. तर हा पार्ट वेगळा आहे. पण पहिला 22-23-24चा एक गट पाडला होता, बरोबर आहे. 25-26-24-25-25-26-27 दुसरा गट पाडला होता. त्याप्रमाणे आता 28-29-30 हा तिसरी कॅटेगरी. समजून घ्यायला, अंडरस्टँडिंगला अशा प्रकारे आपण 3 पार्ट केलं, योग्य आहेत ना. अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन बघूया. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन and a person to whom UIN has been assigned, okay, shall inform the proper officer of any changes in the information furnished at the time of registration or subsequent thereto in such form and manner within such period as may be prescribed. तर तुम्ही काही बदल झाला, प्रॉपर ऑफिसरला तुम्ही काय करा, इन्फॉर्म करा. कुठल्या फॉर्ममध्ये, कशा प्रकारे, किती कालावधीमध्ये, हे तुम्हाला रूलमध्ये सांगितलं जाईल, बरोबर आहे ना. इन्फॉर्म करायला पाहिजे एवढं तुम्हाला कुठे आलं, ॲक्टमध्ये आलं, प्रोव्हिजनमध्ये आलं ॲक्टच्या. पण मग किती कालावधीमध्ये, कशा प्रकारे आणि रूल कुठला असेल हे प्रिस्क्राईब करू, त्यात बघा. रूल 19 अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन, सब रूल 1. एवढं मोठं आहे. एवढा वाचल्यानंतर तुम्हाला त्यातनं काय मिळेल हे मिळेल. सब रूल 1 प्रमाणे अमेंडमेंट इन पर्टिक्युलर्स ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ॲप्लिकेशन इन फॉर्म GST REG 14 within 15 days of change झाला ना, ॲक्टिव्हिटी चेंज झाला. लिगल नेम ऑफ बिझनेस चेंज इन द फॉलोइंग पर्टिक्युलर्स. लिगल नेम ऑफ बिझनेस, जर त्याने शूचा बिझनेस चेंज केला आणि स्टेशनरीचा बिझनेस चालू करा, तो बिझनेसचं नाव बदलेल, ॲड्रेस बदलला, ॲड्रेस ऑफ प्लेस ऑफ बिझनेस, प्रिन्सिपल ॲड्रेस, किंवा ॲड्रेसमध्ये काय ॲडिशन, गोडाऊन घेतलं, अजून काय ॲडिशन झालं तर, ओके. डिटेल्स ऑफ पार्टनर, पार्टनरशिपमध्ये पार्टनर बदलले, एखादा नवीन पार्टनर ॲड केला, एखाद्या पार्टनरचं मृत्यू झाल्यामुळे तो पार्टनर कमी झाला, कंपनीचा डायरेक्टर चेंज झाला, HUF करता चेंज झाला, मॅनेजिंग कमिटी, बोर्ड ऑफ ट्रस्टी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और इक्विव्हलंट विच डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. हे झाल्यामुळे रजिस्ट्रेशन कॅन्सल नाही होत. पण हे महत्त्वाचे पॉईंट आहे, समजलं ना. काय पार्टनर चेंज झाला, पार्टनर वाढला, पार्टनर कमी झाला, त्यामुळे काय रजिस्ट्रेशन कॅन्सल नाही होत. रजिस्ट्रेशन कॅन्सल केव्हा होतं, इन केस ऑफ चेंज इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस किंवा चॅट. तर बिझनेस तुम्ही कॉन्स्टिट्यूशन चेंज केलं, तुमचं आज प्रॉपर्टरशिप उद्या पार्टनरशिप केली, पार्टनरशिप फॉर्म वेगळी, त्याचा पॅन वेगळा आहे, चेंज इन पॅन होतो. जे चेंज इन पॅन झालं तर तुम्ही जो एक्झिस्टिंग बिझनेस आहे तुम्ही तो पहिले नंबर कॅन्सल करा, नवीन नंबर घ्या, पार्टनरशिप फॉर्म करता. पण बाकी काही पर्टिक्युलर चेंज झाले तर ते वी डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. बस तुम्ही ते इंटिमेट करा विदिन 15 days. तुम्ही ॲड्रेस चेंज केला, प्रिन्सिपल प्लेस चेंज केला किंवा ॲडिशनल प्लेसेस वाढवले बिझनेसचे, विदिन 15 days गव्हर्नमेंटला इंटिमेट करा.
फॉर्म आर जी 014मध्ये. क्लिअर आहे. मग काय पी ओ काय करेल? पी ओ शॅल आफ्टर व्हेरिफिकेशन अप्रूव्ह द अमेंडमेंट अँड इश्यू फॉर्म GST RAG 15 इश्यू करेल विदिन 15 वर्किंग डेज फ्रॉम रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन मिळाल्यापासून 15 दिवसामध्ये अप्रुव्हल देईल. चेंज इन मोबाईल नंबर और ईमेल शॅल बी कॅरीड आउट ओनली आफ्टर ऑनलाईन व्हेरिफिकेशन. मोबाईल आणि तुम्हाला OTP येईल, टाकला झाला चेंज. ही मुख्य इन्फॉर्मेशन आहे. कोअर फील्ड आणि नॉन कोअर फील्ड असे दोन प्रकारची इन्फॉर्मेशन असते. कोअर फील्ड हे मुख्य माहिती आहे, बाकी जी आहे ती नॉन कोअर फील्ड. चेंज इन अदर ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट शॅल बी स्टँड अमेंडेड अपॉन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. अदर पर्टिक्युलर्स आहेत, तुम्ही जसं तिकडे चेंजेस द्याल अमेंडमेंट होऊन जाईल. क्लिअर आहे. एवढं तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला जे कळणार आहे तेच सगळं इकडे दिलेलं आहे. रूल तुम्ही वाचू शकता, रूल तिकडे पूर्ण दिलेला आहे. हे पुढे आहे तो रूल सबरूल 1 होता. आता सबरूल 2, 3, 4 PO is of the opinion that amendment is not warranted or document furnished are incorrect. अमेंडमेंटची गरज नाही, POला असं वाटतं, त्याचा असा ओपिनियन होतोय, त्याचा असं मत होतोय, ते डॉक्युमेंट इनकरेक्ट आहेत, इनकम्प्लीट आहेत. अशा वेळेस PO शॅल इश्यू शो कॉज नोटीस RAG 03. 15 दिवसामध्ये ते पाठवलं, त्याला ॲप्लिकंटनी 7 डेजमध्ये रजिस्टर्ड पर्सन सिकिंग अमेंडमेंट शॅल फाईल रिप्लाय इन फॉर्म GST RAG 04. Where the reply furnished under subrule 3 is found to be not satisfactory, or where no reply is furnished in response to the notice issued under subrule 2 within the period, तो पिरियड दिला आहे त्या पिरियडमध्ये डिस्क्राइब इन रूल 3. The proper officer shall reject the application submitted under subrule 1 and pass an order from GST RAG 5 rejection. Okay. No action taken by PO. The PO ने काय जर का ॲक्शन नाही घेतली within 15 working days from the date of submission of application किंवा within 7 working days from the date of receipt of reply to show cause notice. त्यांनी शो कॉज नोटीस पाठवली पण पुढे त्यांनी काय रिप्लाय नाही केला. The registration certificate shall stand amended and same shall be made available on common portal. अमेंड केलं जाईल आणि अमेंडेड इन्फॉर्मेशन त्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये येईल. ओके. सबसेक्शन 2 28 आपण आता काय बघितलं, सबसेक्शन 1 बघितलं. इथे ॲप्लिकेशन कोण फाईल करतो? रजिस्टर्ड पर्सन, टॅक्सेबल पर्सन. आता इथे सबसेक्शन दुसरं जे आहे ते काय सांगतं, द प्रॉपर ऑफिसर मे ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन फर्निश्ड अंडर सबसेक्शन 1 और ॲज ascertained by him approve or reject amendments in the registration particulars in such manner and within such period as may be prescribed. आपण बघितलं ते दिवस किती असतील, 7 दिवस 15 दिवस, त्याला तो अधिकार आहे, ते अप्रूव्ह करायचा की रिजेक्ट करायचा. प्रोव्हाइडेड दॅट अप्रुव्हल ऑफ द प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट बी रिक्वायर्ड इन रिस्पेक्ट ऑफ अमेंडमेंट ऑफ सच पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. आपण बघितलं की बाकीची इन्फॉर्मेशन आहे ही जी लेफ्ट सोडून बाकीची काय असतील ती तुम्ही जसं माहिती द्याल अमेंडमेंट होऊन जाईल. Provided further that the proper officer may not reject the application for amendment in the registration particulars without giving the person an opportunity of being heard.
जो रिजेक्ट करतो आहे त्याने इंटिमेट केलं तू या या कारणास्तव मी करतो आहे रिजेक्ट, पाठवल्यानंतर त्यांना विचारलं पाहिजे काय आणि मग ते रिजेक्ट केलं पाहिजे. Any rejection or approval of amendment under the State Goods and Services Tax Act or the Union Territory Goods and Services Tax Act, as the case may be, shall be deemed to be rejection or approval under CGST Act. यात काय तुम्हाला न कळायला आहे अर्थ कळला याचा? तुम्ही अप्लाय कुठे करता? CGST ॲक्टमध्ये. अप्रुव्हल कुठे होईल? CGST ॲक्टमध्ये. रिजेक्ट कुठे होईल? CGST ॲक्टमध्ये. तर त्याचप्रमाणे AGST ॲक्टमध्ये पण अप्रूव्ह होईल. कधी UT असेल, UTमध्ये पण आपले अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल तेच दिलं आहे. एनी रिजेक्शन और अप्रुव्हल ऑफ अमेंडमेंट अंडर द AGST ॲक्ट. तर AGST ॲक्टमध्ये अप्रूव्ह झालं, CGSTमध्ये पण अप्रूव्ह होईल. तिकडे रिजेक्ट झालं, CGST पण रिजेक्ट होईल. बस एका पर्सनला 2 ॲक्ट लागू आहेत, एक CGST आणि दुसरा AGST किंवा UTGST. तिकडे रिजेक्ट, इकडे रिजेक्ट, इकडे अप्लाय अप्रूव्ह, तिकडे अप्रूव्ह. बस ह्याच प्रकारे आपलं काम चालतं. The proper officer may either on his own motion or on application filed by a registered person or by his legal heirs, in case of death of such person, cancel the registration in such manner and within such period as may be prescribed, having regards to the circumstances where the business has been discontinued, transferred fully for any reason, including death of the proprietor, amalgamated with other legal entity, demerged or otherwise disposal of, or there is any change in the constitution of the business, or the taxable person other than the person registered under section 23(3) म्हणजे voluntary person is no longer liable to be registered under section 22 or 24. बिझनेस प्रॉपर ऑफिसर मे, इथे बघा काय दिलं आहे, प्रॉपर ऑफिसर मे आयदर ऑन हिज ओन मोशन और ऑन द ॲप्लिकेशन फाइल्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन और बाय हिज लिगल एअर. जर डेथ झाली तर रजिस्ट्रेशन कॅन्सल करेल इन सच मॅनर अँड विदिन सच पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब हे दिलं. बिझनेस डिस्कंटिन्यू झाला आहे, ट्रान्सफर झाला आहे, डेथ झाल्यामुळे त्या पर्सनची, किंवा मग चेंज झालं आहे, चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द बिझनेस, आणि आणखी काय होऊ शकतं सेक्शन 22 प्रमाणे किंवा 24 प्रमाणे रिटर्नची काय गरज नाही. रूल 20 प्रमाणे ॲप्लिकेशन टू बी फाइल्ड इन फॉर्म 30 दिवसामध्ये फाईल करा. ओके. आता सेक्शन 29 मध्ये एक मिनट हे सगळं तुम्हाला कळलं व्यवस्थित? बघा इथे बघून घ्या. अमेंडमेंट क्लिअर आहे सगळं. हे जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं सुरुवात केली तेव्हा 1829 काय बघायचं आहे, त्यातले हे पॉईंट आहेत. रजिस्ट्रेशन कॅन्सल कधी करायला लागेल? तुम्ही जर पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी केली तर काय झालं, चेंज इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस. एखाद्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन स्वइच्छेने घेतलेलं नाही आहे तर तो लायबल झाला 22 किंवा 24 म्हणून घेतलेला आहे. आता तो लायबल होत नाही, हे रिझन दिलेलं आहे. आणि अमलगमेटेड किंवा डिमर्जर झाले किंवा बिझनेस बंद झाला आहे और अदरवाईज डिस्पोजल
आता बिझनेस तो एक्झिस्ट करत नाही, किंवा त्या ज्या पॅनवर नंबर होता ते पॅन आता एक्झिस्ट करत नाही, किंवा त्यावरती बिझनेस नाही आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे, रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला पाहिजे. त्याची प्रोव्हिजन तुम्हाला इकडे मिळते आहे. ठीक आहे. एक प्रोव्हिजन इन्सर्ट केला आहे त्याच्या खाली 29(1) खाली, प्रोव्हाइडेड दॅट वन्स a registered person has applied for cancellation of registration or the proper officer seeks to cancel his registration. स्वतः तो करेल किंवा मग ऑफिसर करेल. द प्रॉपर ऑफिसर पहिले काय करेल, मे सस्पेंड हिज रजिस्ट्रेशन. पहिल्या स्टेपमध्ये सस्पेंड होईल. ड्युरिंग पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग्स, जी काही कारवाई आहे रिलेटिंग टू कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन ती लगेच पूर्ण होत नाही, त्याला वेळ लागतो काय, तोपर्यंत सस्पेंड होईल. फाईल्ड बाय सच रजिस्टर्ड पर्सन फॉर सच पिरियड आणि इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. ओके, कशा पद्धतीने होईल आणि काय करायचं त्यामध्ये हे रूलमध्ये कळेल. मग पहिल्या स्टेपमध्ये आज तुम्ही ॲप्लिकेशन दिलं तर लगेच ते कॅन्सल होईल असं नाही, त्याच्या अगेन्स्ट कारवाई होईल आणि काही गोष्टी व्हेरिफिकेशन वगैरे होईल आणि नंतर रजिस्ट्रेशनचं काय होईल, कॅन्सलेशन मान्य केलं. रूल 20, ॲप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन पर्सन टू हुम रजिस्ट्रेशन, हे ज्यांचं TDS TCS आहे 51 आणि 52 ज्यांना ॲप्लिकेबल होतो सेक्शन, त्यांचं कॅन्सलेशनसाठी हे नाही. म्हणून अदर दॅन a person to whom registration has been granted under Rule 12 or a person to whom a UIN has been granted under Rule 17, त्यांच्याकरता नाही. म्हणून अदर दॅन म्हटलं आहे. रूल 20 त्यांना ॲप्लिकेबल होत नाही, त्यांच्याकरता वेगळा रूल असेल. रजिस्टर्ड पर्सन seeking cancellation of registration as per section 29(1) shall electronically submit an application form GST RAG 16, including therein the details of inputs held in stock. याचा अर्थ काय, तुम्ही इनवर्ड सप्लाय घेताय, आउटवर्ड सप्लाय करताय. जर तो गुड्सचा होतोय तर तुमच्याकडे इनवर्ड सप्लायमधनं घेतलेले गुड्स आहेत, त्याला इनपुट म्हणायचं. तुम्ही सेम फॉर्ममध्ये सेल करता, ओके. जर मॅन्युफॅक्चरर असेल तर मॅन्युफॅक्चर करता ते इनपुट आहे, ते प्रोसेस केलं जाईल, मग त्याकडे सेमी फिनिश गुड्स असतील. इनपुट्स कंटेंट इन सेमी फिनिश और फिनिश गुड्स held in stock and of capital goods held in stock on the date from which the cancellation of registration is sought. As on cancellation date तो सांगतो की ह्या डेटपासून रजिस्ट्रेशन तुम्ही कॅन्सल करा. त्या डेटला त्याच्याकडे इनपुट इन स्टॉक किती आहे, इनपुट कंटेंट इन सेमी फिनिश और फिनिश गुड्स किती आहे हे त्याला बघावं लागेल. नेक्स्ट, लायबिलिटी देअर ऑन, त्याच्या अगेन्स्ट काय लायबिलिटी त्याला असणार आहे, कशी तुम्हाला सांगतो पुढे. ओके, द डिटेल्स ऑफ द पेमेंट इफ एनी मेड अगेन्स्ट सच लायबिलिटी अँड मे फर्निश अलॉंग विथ ॲप्लिकेशन रिलिव्हंट डॉक्युमेंट्स इन सपोर्ट देअर ऑफ ॲट द कॉमन पोर्टल विदिन अ पिरियड ऑफ 30 days ऑफ द अक्युरन्स ऑफ द इव्हेंट वॉरंटिंग द कॅन्सलेशन. का रजिस्ट्रेशन तुम्ही कॅन्सल करताय हे तुम्हाला कारण द्यायला लागेल. ओके, आयदर डायरेक्टली और FC नोटिफाईड बाय कमिशनर. क्लिअर एवढं. हे रूल 20 प्रमाणे होतं. रूल 21, registration granted to a person is liable to be cancelled if the said person. रूल 21 चे हेडिंग काय आहे, रजिस्ट्रेशन टू बी कॅन्सल इन सर्टन केसेस.
एखादा व्यक्ती जर का लायबल होतो, रजिस्ट्रेशन घेत नाही, तर सुओ मोटो त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं. तसं एखादा व्यक्ती रजिस्ट्रेशन घेतो पण तो कुठल्याही प्रकारचा बिझनेस तिकडेच करत नाही, डज नॉट कंडक्ट एनी बिझनेस फ्रॉम द डिक्लेअर्ड प्लेस ऑफ बिझनेस. डिक्लेअर्ड प्लेस ऑफ बिझनेसला कुठलाही बिझनेस नाही. तो इश्यू करतो इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. तो ॲक्च्युली इनवॉइसेस सप्लाय करतो, बिल विकते, तो गुड सर्व्हिसेस देत नाही. इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट. अशा प्रकारे काम करणं हे काय आहे, हे ॲक्टच्या विरोधी आहे. हे व्हायोलेशन ऑफ ॲक्ट आहे. ऑर द रूल्स मेड देअर अंडर. म्हणजे जे रूल्स किंवा जी प्रोव्हिजन्स आहेत त्याचा गैरवापर करतो एखादा व्यक्ती, त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जाऊ शकतं. व्हायोलेट्स द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 171. म्हणजे जी एस टीमुळे जर का वस्तूच्या किमती कमी नसेल, त्याचे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट सप्लायरनी कस्टमरला पास ऑन करायचं आहे. आणि जर ते पास ऑन तो करत नसेल तर ॲज पर सेक्शन 171 त्याला नाव आहे अँटी प्रॉफिटिंग मेजर. तर त्या व्यापाराचं रजिस्ट्रेशन, सप्लायचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जाऊ शकतं. व्हायोलेट्स द प्रोव्हिजन ऑफ रूल 10 आहे. आपण रूल 8मध्ये बघितलं, ॲप्लिकेशन 9मध्ये, व्हेरिफिकेशन 10मध्ये, इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आणि 10A काय होतं, बँक डिटेल्स. तर ते त्यांनी वेळेत अपलोड नाही केले, गव्हर्नमेंटला नाही दिले, तर त्याचं व्हायोलेट्सचं प्रोव्हिजन उल्लंघन केलेलं आहे सेक्शन रूल 10A चं. त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं ॲज पर रूल 21. ओके. रजिस्ट्रेशन पुढे ABCD बघितलं की अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 16. इनपुट टॅक्स क्रेडिटचं सेक्शन 16 आहे. सेक्शन 16 आहे. अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 16 ऑफ द ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर. सेक्शन 16 सांगतो रजिस्ट्रेशन कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, सॉरी ITC कशा प्रकारे क्लेम करायला पाहिजे. रूल्स सांगतो त्या रूल्सचं उल्लंघन केलं, ते प्रॉपर फॉलो नाही केले, रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. आणखीन पुढे महत्त्वाचं Fमध्ये फर्निशेस द डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज इन फॉर्म GSTR 1. दर महिन्याला समजा एखाद्या टॅक्सेबल पर्सनचं रजिस्ट्रेशन, टॅक्सेबल पर्सनचं रिटर्न फायलिंग मंथली आहे, एखाद्या पर्सनचं रिटर्न फायलिंग मंथली आहे, तर तो मंथली किती फॉर्म भरतो, 2. मी चुकीचे बोललो तरी चालेल, पण मी ज्या विषयावर तेव्हा बोला तुम्हाला माहिती आहे तर, पण मी बोललं पाहिजे, म्हणजे एका आपल्यावरचं इंट्रॅक्शन होतं. पहिला फॉर्म कधी भरतो, पहिला फॉर्म त्याला कधी फिलअप करायचा आहे, इलेवन्थ ऑफ एव्हरी मंथ GSTR 1 आहे. आणि दुसरा कधी आहे, हां GSTR 3B. त्याला तर आपल्याला 22 किंवा 24 अशी डेट दिली आहे, बरोबर आहे. ओके. आता GSTR 1मध्ये इनवॉइसेसची इन्फॉर्मेशन अपलोड केली जाते, B2B आणि B2C. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला काय कळतं की हा जो पर्सन आहे यांनी CGST किती कलेक्ट केला आहे आणि AGST किती कलेक्ट केला आहे हे कळतं, बरोबर आहे. CGST तुम्ही डिक्लेअर केला, तुम्ही इन्व्हॉइसेस जे काही अपलोड केले त्यामध्ये CGST तुमचा गेला 40,000 आणि AGST गेला 40,000. इन्व्हॉइसमध्ये काय येतं, एक इन्व्हॉइस आहे तो बनवला, एक 4-5 आयटम आहेत, टोटल व्हॅल्यू किती झाली आली, त्याच्या खाली त्या व्हॅल्यूवरती टॅक्स रेट किती आहे, 5%, 12%, 18% प्रमाणे टॅक्स येतो खाली, CGST AGST दोन्ही येतो. अशी एका इन्व्हॉइसची टोटल येते टॅक्सची, दुसऱ्या इन्व्हॉइसची येते. जे काय 2, 4, 10, 15, 20, 25,000 इन्व्हॉइस अपलोड केले त्यातनं व्हॅल्यू किती आली CGSTची 40,000, AGST किती आला 40,000. क्लिअर आहे एवढं 3Bमध्ये. पण हे सांगायचं आहे की माझा आउटवर्ड सप्लाय किती आहे, एक अमाऊंट सांगायची आहे, अमाऊंट किती आहे आणि मग CGST किती आहे
आणि AGST किती आहे, बरोबर आहे. आता हा CGST जो तुम्ही 11ला सांगताय तोच CGST इथे अपेक्षित आहे का वेगळा अपेक्षित आहे? हां, सेम का वेगळा? आता जर तुम्ही इकडे दाखवला 30,000, AGST दाखवला 30,000, ओके. आणि जर त्याच्यात तुमचा ITC समजा काय असेल, तुम्ही ITC पण दाखवता आणि जी बाकीची अमाऊंट आहे ती गव्हर्नमेंटला पे केली जाते. पेमेंट जे आहे हे 20 तारखेला होतं, ओके. तुम्हाला माहिती आहे की मला माहीत नाही, तुम्ही जेव्हा क्रेडिट क्लेम करता तेव्हा GSTR 1मध्ये सप्लायर तुमच्या सप्लायरनी जे इनवॉइस दाखवले तो तुमचा सप्लाय आहे ते तुम्हाला तुमच्या 2A मध्ये दिसतात किंवा 2B मध्ये दिसतात. 2A 2B काय आपण नंतर परत बघणार आहोत जेव्हा तो टॉपिक येईल तेव्हा. त्यातनं तुमचं ITC किती आहे कळतं, बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही उर्वरित पेमेंट जे आहे हे 3B मध्ये केलं जातं. कळलं? ठीक आहे, नाही कळलं? बरोबर आहे. हे तुम्ही ॲग्री करा तिघं पण. आता जर या केसमध्ये एखादा व्यक्ती जेव्हा इथे 30,000 दाखवतो लायबिलिटी त्याची आणि GSTR 1मध्ये 40,000 दाखवतो, तर जे दुसरे व्यक्ती आहेत रिसिपेंट आहेत त्यांना तर ITC मिळेल कारण की यांनी 40,000 दाखवले. पण गव्हर्नमेंट तर सांगतो की माहीत त्या 40,000 नाही 30,000च आहेत आणि त्यावर तो लायबिलिटी आणि ITC क्लेम करतो आणि टॅक्स भरतो. म्हणजे इथे गव्हर्नमेंटला काहीतरी गडबड वाटेल की नाही, ही विसंगती, हा डिफरन्स चुकीचा आहे ना. आता बघा, फर्निशेस द डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज इन फॉर्म GSTR 1 अंडर सेक्शन 37. GSTR 1 भरणारं सेक्शन 37 आहे. रिटर्नचे आपले सेक्शन्स आहेत ते सुरू होतात 37, मग पुढे 37 ते अप टू 47पर्यंत सगळे सेक्शन आहेत रिटर्न्सचे, ओके. 47 फॉर 1 or more tax periods which is in एक मिनिट दाखवतो हे बघा. आता आपण काय बघतोय, रजिस्ट्रेशन 22 ते 30, त्याच्या पुढे टॅक्स इनवॉइस 31 ते 34, पुढे 35-36 अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स, पुढे 37 to 47 लिव्ह ऑफ लेट फीज आहे आणि 48 जो आहे तो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स आहे. रिटर्न्स आहे ना ते गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर भरू शकतात त्याकरता आहे. पण ॲक्च्युली तो सोडला 37 to 47 हे कसले आहेत, रिटर्न्स संदर्भातले. आणि आता आपण बोलतोय 37 फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज आणि 39मध्ये फर्निशिंग ऑफ रिटर्न. रिटर्न जेव्हा भरतो तेव्हा तुमचा इनवर्ड सप्लाय किती होता, 38ला इनवर्ड सप्लायची प्रोव्हिजन आहे, ओके. कळलं? मध्ये तो दाखवला आहे फॉर 1 or more टॅक्स पिरियड, एका महिन्याचा किंवा एका महिन्याचा दुसरा जास्त पिरियड असू शकेल, विच इज इन एक्सेस ऑफ द आउटवर्ड सप्लाईज डिक्लेअर्ड बाय हिम इन हिज व्हॅलिड रिटर्न अंडर सेक्शन 39. 39मध्ये त्यांनी दाखवलं आहे त्यापेक्षा एक्सेस आहे इथे. रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकेल. याच्या उलटं का नाही गव्हर्नमेंट ठेवलं, याच्या उलटं केलं गव्हर्नमेंटला चालेल. तुम्ही 3B 40,000 दाखवा तुमची लायबिलिटी आणि GSTR 1मध्ये 30,000 दाखवा. ह्यात गव्हर्नमेंटचा फायदा आहे की नाही. लायबिलिटी 30,000 असताना मी GSTR 1मध्ये इन्व्हॉइस टाकतो 30,000चे आणि मग भरताना सांगतो माझे 40,000 आहे. गव्हर्नमेंट बोलतो चांगली गोष्ट आहे, तसंच करत जा, थोडा टाईम जास्त मिळेल गव्हर्नमेंटला. त्यामुळे त्याच्याबद्दल काय कॅन्सल करण्याचा प्रश्नच नाही. त्याचं कौतुक केलं पाहिजे. असं कोण करेल तर आम्ही बक्षीस देऊ म्हणजे वेगळी प्रोजेक्ट गव्हर्नमेंट करायला पाहिजे. समजलं ना. मला एखादी प्रश्नाचा विचारला म्हणून मी तुम्हाला विचारलं, मी सांगितलं. म्हणजे उलटं केलं तर काय होईल, उलटं केलं तर गव्हर्नमेंटला फायदा होईल ना. जिथे गव्हर्नमेंटचा टॅक्स लॉस होतो तिकडे तुम्ही प्रोव्हिजन पाळत नाही,
तुम्ही काहीतरी कोणाला तरी बेनिफिट देत आहे आणि गव्हर्नमेंटला लॉस करून घेत आहे. आता दुसऱ्या व्यक्तीला जीएसटी मध्ये गेल्यानंतर त्याच्या 2A मध्ये काय जाईल, ITC जाईल, तो क्लेम करेल, तो ITC क्लेम करेल, तो टॅक्स कमी भरेल. जी मला दिलं आहे व्हायोलेट्स द प्रोविजन ऑफ रूल 86B. 86B कशा अर्थ आहे, रिस्ट्रिक्शन्स ऑन यूज ऑफ अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. त्यावर काय रिस्ट्रिक्शन्स आहे, ती तो फॉलो करत नाही, व्हायोलेट्स करतो. 86Bचं उल्लंघन केलं म्हणून काय होईल, रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल. रूल 21 सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन. अगोदर सांगितलं ना, एकदम काय होणार आहे, त्याचं कॅन्सलेशन नाही होणार. वेअर अ रजिस्टर्ड पर्सन हॅज अप्लाइड फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 20, द रजिस्ट्रेशन शॅल बी डीम्ड टू बी सस्पेंडेड फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन. द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन ऑर म्हटलं आहे द डेट फ्रॉम विच द कॅन्सलेशन इज सॉट. कॅन्सलेशन कधीपासून करायचं आहे ती डेट तो देऊ शकतो. रजिस्ट्रेशन डीप सस्पेंड कधीपासून होईल, फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन. एक सबमिशन त्यांनी केलं तेव्हा, किंवा त्यांनी एक डेट सांगतोय की या डेटपासून कॅन्सलेशन करा, विच एव्हर इज लॅटर, जी नंतरची आहे. मी सांगितलं कॅन्सलेशन करा अगोदरच्या डेटपासून, पण त्या डेटला मी सगळं ॲप्लिकेशन दिलं नाही, मी ॲप्लिकेशन दिलं पुढच्या डेटला, तर ती डेट मी आज तुम्हाला सांगतो कॅन्सल करा, पण डेट सांगतोय कॅन्सल कधीपासून करा, आज नका करू, 4 दिवसांनी करा, 1 महिन्याने करा, विच एव्हर इज लॅटर. सबमिट करताय आणि एक डेट सांगताय, ती डेट अगोदरची आहे ती मिळणार नाही, आजची डेट मिळेल. आज तुम्ही सबमिट करताय मग आजची डेट मिळेल. आणि जर तुम्ही आज सबमिट करताय आणि सांगताय की रजिस्ट्रेशन मला कॅन्सलेशन करायचं आहे पुढच्या डेटपासून, तर ती डेट विच एव्हर इज लॅटर, त्या डेटपासून काय होईल, रजिस्ट्रेशन शॅल बी डीम टू बी सस्पेंड. सस्पेंड झालं असं मानलं जाईल. पेंडिंग द कम्प्लिशन ऑफ, कशासाठी, पेंडिंग द कम्प्लिशन ऑफ प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 22. कॅन्सलेशन होईल पण तोपर्यंत सस्पेंड राहील. बरोबर आहे. वेअर द प्रॉपर ऑफिसर हॅज रिझन्स to believe that the registration of a person is liable to be cancelled under section 29. आता आपण बघितलं इथे 29 प्रमाणे प्रॉपर ऑफिसरला वाटतं की कॅन्सल केलं पाहिजे रजिस्ट्रेशन. हा चेंज झाला आहे, काय झालं आहे, स्वतःहून त्यांनी करायला पाहिजे ना, स्वतःहून ते करत नाही. प्रॉपर ऑफिसरनी, गव्हर्नमेंटने जर का ऑब्झर्व केलं, टू बिलीव्ह दॅट रजिस्ट्रेशन ऑफ द पर्सन लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29 और अंडर रूल 21. रूल 21 मध्ये बघितलं आपण ही सगळी गडबड आहे. बरोबर आहे. हे केसेस दिल्या 21 मध्ये, या केसेस ज्या असतील त्याप्रमाणे he may suspend the registration of such person with effect from a date to be determined by him. प्रॉपर ऑफिसर डिटरमाइन करेल त्या डेटपासून काय होईल, सस्पेंड होईल रजिस्ट्रेशन. आणि मग कंप्लिशन, पेंडिंग द कंप्लिशन ऑफ द प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 22. आता इथे सब रूल 2A, where a comparison of the returns furnished by registered person under section 39, the details of outward supplies furnished in form GHR1 or details of inward supplies. Details of inward supplies, माझ्या इनवर्ड सप्लायज आहे, सप्लायरनी GHR1 अपलोड केला, त्या इनवर्ड सप्लायची समस्या किती आहे, the detail of outward supplies furnished in form GHR1 or the details of inward supply derived based on the details of outward supplies furnished by the supplier in form GHR1
or such other analysis as may be carried out by the recommendations of the council show that there are significant differences or anomalies, म्हणजे काय फरक किंवा विसंगती आहे, anomalies विसंगती, indicating contraventions of the provisions of the act or the rules made thereunder leading to cancellation of registration of the said person, his registration shall be suspended and the said person shall be intimated in form GST 31. त्याला इंटिमेट केलं जाईल GST REG 31 मध्ये इलेक्ट्रॉनिकली ऑन द कॉमन पोर्टल और बाय सेंडिंग ए कम्युनिकेशन. त्याने जो ईमेल दिला आहे, रजिस्ट्रेशन घेतलं तेव्हा दिला आहे किंवा मग अमेंडमेंट करून दिला आहे, त्याच्या काय विसंगती आहेत, जे काही डिफरन्सेस आहेत ते हायलाईट करून त्याला पाठवले जातील आणि आस्किंग हिम टू एक्सप्लेन, 3 दिवसामध्ये सांग तुझं रजिस्ट्रेशन का कॅन्सल करू नये. आता कॅन्सल नाही केलं, सस्पेंड केलेलं आहे. पहिली स्टेप सस्पेंड केल्याने विचारलं आहे का कॅन्सल करू नये. सस्पेंड केलं आहे का एखाद्या माणसाला नोकरीवरनं, तो कामावर जाऊ शकतो नाही जाऊ शकत ना, पहिले कारण द्या. तसं रजिस्टर्ड पर्सन whose registration has been suspended under subrule 1 or subrule 2 shall not make any taxable supply during the period of suspension and shall not be required to furnish any return under subsection 39. आता त्या पर्सननी कुठलाही टॅक्सेबल सप्लाय करायचा नाही त्या सस्पेन्शनच्या पिरियडमध्ये आणि कुठलाही रिटर्न फाईल करायचं नाही. म्हणजे बिझनेस बंद ठेवायचा का, त्यांनी काही GSTच्या प्रोसिजर केल्या नाही, प्रॉपर ऑफिसरने त्याला सस्पेंड केलं आहे. कदाचित ते योग्य असेल किंवा अयोग्य असेल, मग त्यांनी टॅक्सेबल सप्लाय करायचा नाही म्हणजे काय एक्सप्लेन केलं आहे खाली एक्सप्लेनेशनमध्ये. फॉर द पर्पजेस ऑफ दिस सब रूल द एक्सप्रेशन शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लाय shall mean that the registered person shall not issue a tax invoice and accordingly not charge tax on supplies made by him during the period of suspension. सस्पेंड केलं आहे ना, मग कामावर जाऊन कुठलंही काम करायचं नाही, कुठलंही काय करायचं नाही. म्हणजे तो काम करत गेलं कामावर जाऊन, पण कुठलीही त्याला सायनिंग अथॉरिटी नसेल. सस्पेंड केलं आहे माणसाला, तसं दिलं आहे. तुम्ही तुमचं काम करत राहा पण टॅक्स कलेक्ट नाही करायचा आता, कारण तुम्ही सस्पेंड आहात. कळलं. रजिस्टर्ड पर्सन whose registration has been suspended under subrule 2 or subrule 2A shall not be granted any refund. त्याच्या काय रिफंडसाठी त्यांनी क्लेम केला असेल सेक्शन 24 प्रमाणे ड्युरिंग द पिरियड ऑफ सस्पेन्शन, त्याला तो रिफंडही मिळणार नाही, तो ग्रँट केला जाणार नाही, तो मान्य केला जाणार नाही. ते एक्सपोर्ट वगैरे केला जातो तर त्याच्या अगेन्स्ट काय रिफंड वगैरे क्लेम करता येतो. रिफंडचे प्रोविजन आहे वेगवेगळ्या रिफंड त्याला मिळणार. समजते ना काय चाललं आहे, तुम्हाला समजतं आहे ना. The suspension of registration under subrule 1 or subrule 2 or subrule 2A shall be deemed to be revoked upon completion of the proceedings by the proper officer under Rule 22, and such revocation shall be effective from the date on which the suspension had come into effect, provided that the suspension of registration under this rule may be revoked by the proper officer any time during the pendency of the proceedings for cancellation if he deem fit. आता बघा काय प्रॉब्लेम बघा. आता काहीतरी तुम्ही चुकीचा आउटपुट सप्लाय टाकला आहे, म्हणजे काहीतरी तुम्ही फॉर्मॅलिटीज प्रॉपर गव्हर्नमेंटच्या केलेल्या नाहीत, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला सस्पेंड केलेलं आहे. आणि मग त्या फॉर्मॅलिटीज त्याला ते विचारलं रेग्युलेशन का कॅन्सल करू नये, मग तो सांगतो की काही चुकीमुळे झालेले आहे, ऑफिशियल मिस्टेक आहे, रिटर्न फाईल ज्यांनी केलं त्यांच्याकडनं काय मिस्टेक झाला, आमचा काय हेतू नाही आहे, हेतू पुरस्काराने काय असा विसंगती निर्माण केलेली नाही आहे. मग
जे काय चूक झालेली आहे त्याच्या अगेन्स्ट आम्ही टॅक्स भरायला तयार आहोत, काही इंटरेस्ट लेट फीज पेनल्टी भरायला तयार आहोत ती भरतो, आणि सस्पेन्शन आमचं जे आहे ते तुम्ही हटवा, म्हणजे रिओक करा. बरोबर आहे. ते त्यांनी केलं, ते केलं. आता त्यांनी सस्पेन्शन कधी केलं, एक्झाम्पल सस्पेन्शन त्यांनी केलं 15 जून, ओके, आणि सांगितलं तुम्ही आता यापुढे टॅक्स कलेक्ट करू शकणार नाही, आणि 25 जूनपर्यंत मॅटर सॉर्ट आऊट झाला, ओके. आता 15 जून टू 25 जूनमध्ये जे काय इनवॉइस बनवाय ते बनले, पण त्याच्यावर टॅक्स कलेक्ट नाही केला. आता काय करायचं, रिवोक झालं तर असं नाही म्हणत येते की आता तुम्ही 26 जूनपासून इनवॉइस बनवा. आता काय सांगतात की प्रोव्हाइडेड दॅट सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर दिस रूल मे बी रिवोक्ड बाय द प्रॉपर ऑफिसर एनी टाइम ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग. तो कधीही रिवोक करू शकतो. आता पुढे काय म्हटलं, वेअर एनी ऑर्डर हॅव्हिंग द इफेक्ट ऑफ रिवोकेशन ऑफ सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन हॅज बीन पास्ड द प्रोविजन ऑफ क्लॉज ए of subsection 3 of section 31 and section 40 in respect of the supplies made during the period of suspension and the procedure specified therein shall apply. एक तुम्हाला दुसरी केस सांगतो, संबंधित आहेत याच प्रोविजनशी. 31(3)(1) आहे हे तुम्हाला सांगण्याकरता मी सांगतो. एखादा व्यक्ती लायबल झाला रजिस्ट्रेशनसाठी, त्यांनी टर्नओव्हर लिमिट समजा एक्सीड केला 1 मेला, किंवा समजा 4 मेला टर्नओव्हर लिमिट त्याचा एक्सीड झाला. त्यांनी रजिस्ट्रेशनला अप्लाय केलं विदिन 6 days 10th मेला, ओके. त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालं 20th मे. आता 4th मे ते 20th मे एवढ्या पिरियडमध्ये त्या पर्सननी जो सप्लाय केला त्यात त्यांनी टॅक्समध्ये इनवॉइस बनवला असेल, पॉसिबल नाही ना, त्याकडे GST आनंद नव्हता. मग गव्हर्नमेंट काय सांगतं, तू लावेल कधी झालास 4 मे, आज किती आहे सर्टिफिकेट मिळालं 20 मे, पण तुला डेट मिळालं आहे 4 मेची सर्टिफिकेटवरती, की 4 मेला अगदी रजिस्टर झालेलं आहे, पण त्यांनी ॲप्लिकेशन दिल्याप्रमाणे इतका काळ त्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, म्हणजे अधिकृतरित्या तो टॅक्स कलेक्ट करायला लायबल नव्हता. मग आता काय करतो, जे 4 मे ते 20 मे जो सप्लाय केला आहे, ज्या इनवॉइसवर तू टॅक्स लावलेला नाही त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट ॲज पर सेक्शन 31 सबसेक्शन 3 क्लॉज ए प्रमाणे रिवाइज इनवॉइस इश्यू कर त्या पर्सनला, यांच्याकडनं टॅक्स कलेक्ट करणे आम्हाला दे. हा रिवाइज इनवॉइसचा सेक्शन आहे, हा रिवाइज इनवॉइसचा सेक्शन आहे, सेक्शन 31 टॅक्स इनवॉइस 31. पुढे काय होतं, सबसेक्शन 3 क्लॉज ए, रजिस्टर्ड पर्सन मे with 1 month from the date of issuance of certificate of registration and in such manner as may be prescribed issue a revised invoice against the invoice already issued during the period beginning with the effective date of registration till the date of issuance of certificate of registration to him. याप्रमाणे त्याला काय करायचं, ते सस्पेंड झालं ना. आता किती काळ सस्पेंड होता, इतक्या काळ त्याला सांगितलं होतं तू आता टॅक्सेबल सप्लाय करशील तर टॅक्स कलेक्ट नाही करायचं. आता परत तेवढ्या पिरियडमध्ये एवढे इनवॉइस इश्यू केले, तेवढ्या इनवॉइसला रिवाइज इनवॉइस इश्यू कर ॲज पर सेक्शन 31(3). आणि दुसरं काय करायचं, त्यांनी रिटर्न फाईल नाही केली त्या पिरियडमध्ये, रिटर्नची डेट जर आली असेल आणि समजा याला बराच काळ गेला, रिटर्न फाईल नाही केला, मग सेक्शन 40 आहे, सेक्शन 40 फर्स्ट रिटर्न या प्रोजेक्टप्रमाणे रिटर्न कर. If the registered person who has made outward supplies in the period between the date on which he became liable to registration till the date on which
registration has been granted shall declare the same in the first return furnished by him after grant registration. एकदा पुन्हा रजिस्टर झालं, सस्पेन्शन त्याचं गेलं का त्या काळात रिटर्न झालेले नसतील ते सगळे त्यांनी ॲज पर सेक्शन 40 रिटर्न एकदाच करावं. क्लिअर आहे ना? मॅटर गुंतागुंतीचा होता, आपण प्रॉपर थोडा वेळ घेऊन त्याच्यावरती डिस्कस करून आपण सांगतोय. मी जास्त वेळ दिला आहे याच्यावरती. रूल 22, where the proper officer has reason to believe that registration of a person is liable to be cancelled under section 29, he shall issue a notice to such person in form RG 17 requiring him to show cause within a period of 7 working days from the date of the service of such notice as to why his registration shall not be cancelled. The reply to the show cause notice issued under Subrule 1 shall be furnished in form RG 18 within the period of prescribed in the state rule. Where a person who has submitted an application for cancellation of his registration is no longer liable to be registered or his registration is liable to be cancelled, the proper officer shall issue an order in GST RG 19 within a period of 30 days from the date of application submitted under Rule 20, or as the case may be, the date of the reply to the show cause issue under Subrule 1, cancel the registration with effect from the date to be determined by him and notify the taxable person directed to pay arrears of any tax, interest, penalties, including amount liable to be paid under section 29(5). रूल बरेच आहेत, तुम्ही बघाल तर एकदम तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार नाही, कारण तुम्ही आता पहिल्यांदाच आपण सेक्शन सुरू केले रजिस्ट्रेशनपासून आणि त्यात मी हे सगळे सेक्शन घेतलेत. तुम्ही जसं बाकी सेक्शन रीड कराल त्याच्यात तुम्ही सगळं प्रोव्हिजन रूल रीड कराल आणि तुम्ही पुन्हा येऊन रीड कराल, तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग मिळेल. कारण की कुठे ना कुठे सेक्शनचा एकमेकांना लिंक येते, रेफरन्सेस येतात आणि तुम्हाला तेवढी आता मॅच्युरिटी लेवल नाही आहे, तर तुम्हाला थोडी अडचण येईल समजून घ्यायला. एका लेवलपर्यंत समजेल आणि एका लेवलपर्यंत तुम्हाला वाटत थोडंसं मला त्रासदायक होतं आहे, तर हे योग्य आहे, हे होणार. पण सगळा कोर्स संपल्यानंतर की तुम्ही एक 10, 15, 20 सेक्शनचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा तुम्ही इकडे परत याल नाही बघाल, मग तुम्हाला पहिल्यापेक्षा बेटर कळेल. वेअर द Subrule 4 आहे, वेअर द रिप्लाय furnished under Subrule 2 or in response to the notice issued under Subrule 2A of Rule 2A is found to be satisfactory, the proper officer shall drop the proceedings and pass an order in form GST RG 20. किंवा कसं होतं की नियमाप्रमाणे काम होत नाही आहे, पण त्याच्या टॅक्स पर्सनला माहितीच नसतं, ज्याच्याकडनं ते काम करून घेतो रिटर्न्सचं, गडबड ज्याच्याकडे असते आणि ती गडबड डिपार्टमेंटला कळली, डिपार्टमेंट काय करतं, त्याला नोटीस पाठवतं किंवा रिटर्न सस्पेंड करतं, त्यापर्यंत पोचतच नाही ते. मग त्यापर्यंत जेव्हा पोचतं, जर त्याचा मोबाईल नंबर असेल, ईमेल असेल, तर त्याला कळेल. मग तो काय करेल, त्याला जेव्हा कळेल तेव्हा तो त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर करून घेण्याचा धडपड करेल आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कॅन्सल होण्यापासून वाचेल. सगळेच लोक मुद्दामून करत नाही, त्यांच्या ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत, लिगल फॉर्मॅलिटीज, त्या करणारी जी लोकं आहेत, जी कम्युनिटी आहे, त्यांच्याकडनं चुका होऊ शकतात. त्या चुका झाल्या तर मात्र तुम्ही कायदा तर मोडलेला आहे, तुम्ही व्हायलेट्स केले रूल, तुम्ही रूलच्या विरोधी काम केलं आहे. काही लोक मुद्दाम नाही करतात, काही लोक अनावधानाने नाही करतात, पण नियम तर सगळ्यांना लागू आहे, त्याप्रमाणे कारवाई होणार. म्हणून आपल्याकडे कॅन्सलेशनच्या प्रोव्हिजन आहे. एक ज्यांना इच्छा त्याने घ्यावी आणि जे चुकीच्या प्रकारे काम करतात त्यांच्यावर कारवाई करता यावी. या दोन्ही प्रकारचे जे प्रोव्हिजन आणि रूल हे कुठे आहे, सेक्शन 29मध्ये आणि त्याच्याशी संबंधित रूलमध्ये आहे. एवढा सारांश तुम्हाला कळणं गरजेचं आहे या लेवलला. द प्रॉपर ऑफिसर हे सबसेक्शन 2 आहे सेक्शन 29चं. मी सेक्शन 1 सांगत होतो आणि बाकी सगळे रूल त्याच कव्हर केले. The proper officer may cancel the registration of a
person from such date including any retrospective date, retrospective म्हणजे मागच्या डेटपासून, as he may deem fit, where a registered person has contravened such provision of the act or the rules made thereunder as may be prescribed, or b a person paying tax, जो कंपोजिशन डीलर आहे तो जो सेक्शन 10 प्रमाणे टॅक्स पे करतो, हॅज नॉट फर्निश रिटर्न फॉर 3 कॉन्सिक्युटिव्ह टॅक्स पिरियड, रिटर्न फाईल नाही केले 3 कॉन्सिक्युटिव्ह टॅक्स पिरियडचे कंपोजिशन डीलरनी, रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं. एनी रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन अ पर्सन स्पेसिफाईड इन क्लॉज बी, कंपोजिशनवाले सोडून बाकीचे जे पर्सन आहेत, हॅज नॉट फर्निश रिटर्न फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ 6 months, 6 monthचे फाईल नाही केले, रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं. एनी पर्सन who has been voluntarily registration under subsection 25(3), त्यांनी घेतलं voluntarily but not commence business within 6 months from the date of registration, विषय voluntarily घेतलं पण तो कुठलाही बिझनेस करत नाही असं लक्षात आलं, रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल. or registration has been obtained by means of fraud, willful misstatement, तुम्हाला सांगितलं एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचा पॅन रजिस्ट्रेशन घेतलं, त्याचा पॅन नंबर नाही आहे, दुसऱ्याचा पॅनवरती घेतलं, तर मग ते फ्रॉड आहे, विलफुल मिसस्टेटमेंट और सस्पेन्शन ऑफ फॅक्ट सप्रेशन ऑफ फॅक्ट्स, सत्य लपवलं त्यांनी. या सगळ्या केसमध्ये रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यापूर्वी provided that the proper officer shall not cancel the registration without giving the person an opportunity of being heard, त्यांना एक संधी द्यायची, तुम्ही असं करताय, केलेलं आहे, हे अगेन्स्ट लॉ आहे, कॅन्सलेशन तुमचं का करू नये, तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं म्हणणं आहे का, आणि कॅन्सल करा. ह्यात काय अवघड नाही आहे, ह्यात काय कॉम्प्लिकेट नाही. रूलमध्ये कसं आहे, दुसऱ्या रूलचा रेफरन्स आला काय काय आला त्यात तुम्हाला बरंचसं लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे आणि थोडी तुमची मॅच्युरिटी पाहिजे, मग तुम्हाला जर रूल सगळं कळेल. तुम्हाला बरंचसं कळलं असेल पण 10-15% तुमच्या डोक्यावरून गेलं असेल, कारण की तेवढा फोकस किंवा तेवढा अनुभव त्यात तुम्हाला आल्याने तुम्हाला कळेल. पण बरंचसं तुम्हाला कळलं असं मला वाटतं, बरोबर आहे ना, समजू ना असं. द कॅन्सलेशन of registration under this section shall not affect the liability of the person. कॅन्सलेशन घेतलं म्हणजे आता आपली सगळी पापा धुतली गेली असं नाही, ती जी काय तुमची फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, म्हणजे आता रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं तर ते ॲन्युअल रिटर्न आहे तो भरावाच लागतो, जी लायबिलिटी आहे ती भरावीच लागते. तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्याच्या अगेन्स्ट काय लायबिलिटी पुढे येईल ती भरावीच लागते, ती सांगितलं इकडे. द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर दिस सेक्शन shall not affect the liability of the person to pay tax and other dues under this act or to discharge any obligation under this act. Obligation means return file करायचं annually, तो करावा लागेल, or the rules made there under for any time. अकाउंट्स आणि रेकॉर्ड्स मेंटेन करायचे, आणि रिटर्न फाईल केल्यानंतर 72 महिने कधी इन्क्वायरी येऊ शकते, ते सगळे करावे लागतील. कॅन्सलेशन झालं तरी ते करावे लागतील. ऑब्लिगेशन अंडर दिस ॲक्ट or the rule made thereunder for any period prior to the date of cancellation, whether or not such tax and other dues are determined before or after the date of cancellation. ड्यू डिटरमाइंड अगोदर नंतर पुढे कधी होतील आणि सगळे ऑब्लिगेशन्स तुम्हाला पुढे पण ॲप्लिकेबल राहतील, कॅन्सलेशन झालं तरी पण. द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर द स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट और युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट ॲज द केस मे बी shall be deemed to be cancellation of registration under this act. हे मग मला कळलं असं अमेंडमेंट एकीकडे दुसरीकडे होईल, कॅन्सलेशन एका ॲक्टला झालं दुसऱ्या ॲक्टला होईल. एव्हरी रजिस्टर पर्सन whose registration is cancelled shall pay an amount by way of debit in the electronic credit ledger or electronic cash ledger equivalent to the credit of input tax in respect of input held in stock and inputs contained in semi-finished or finished goods held in stock or capital goods or plant and machinery on the day immediately preceding the date of such cancellation, or the output tax payable
ऑन सच गुड्स विच एवर इज हायर कॅल्क्युलेटेड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता बघा तुमच्याकडे कॅपिटल गुड्स आहेत. तुम्ही मागच्या महिन्यामध्ये काय मशिनरी घेतली आणि त्याला तुम्ही ITC क्लेम केला आणि तुम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये कॅन्सेशन करताय. तुम्ही ITC क्लेम केला, अगोदर काही गुड्स घेतले त्याच्यावरती क्लेम केला. आता जर तुम्ही अनरिजिस्टर्ड पर्सन असता, तुम्हाला कुठलाही ITC घेता आला नसता, तुमच्या कॉस्टमध्ये ॲड झाला असता. तुम्ही जो टॅक्स कलेक्ट केला त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कुठला ITC क्लेम करू शकला नसतात. पण तुमच्याकडे जे आता ITC तुमच्याकडे जे इनपुट्स आहेत किंवा कॅपिटल गुड्स आहेत, तुम्ही ITC घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे नंबर नसता, यापुढे नसणार आहे, जर पुढे जाऊन तुम्ही सप्लाय करणार आहात म्हणून तुम्हाला ITC दिलेलं आहे. पुढे जाऊन तुम्ही आउटवर्डमध्ये टॅक्स कलेक्ट नाही करणार, तुमच्याकडे जे इन्व्हर्ट सप्लाय आला आहे त्याचा जो काय तुमच्याकडे तुम्ही ITC क्लेम केला आहे, ती सगळी अमाऊंट तुम्हाला भरायला लागते. प्रोव्हाइडेड दॅट इन केस ऑफ कॅपिटल गुड्स or plant and machinery, the taxable person shall pay an amount equal to the input tax credit taken on the said capital goods or plant and machinery reduced by such percentage points as may be prescribed, or the tax on the transaction value. किती व्हॅल्यू येईल ही सेक्शन 25 मध्ये येते. किती अमाऊंट किती टॅक्स येतो याचं व्हॅल्युएशनसाठी सेक्शन आहे 15. त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू गव्हर्नमेंटला पे करा. The amounts payable under subsection 5 shall be calculated in such manner as may be prescribed. त्याचा रूल बनवला जाईल, त्याप्रमाणे तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि गव्हर्नमेंटला द्या. तुम्ही नंबर घेतला आहे, इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे, त्याच्यावर तुम्ही ITC पण क्लेम केला आहे, हे सगळं तुम्ही केलेलं आहे. मग आता नंबर कॅन्सल केला तर तुम्हाला जे काय टॅक्सेबल पर्सन तुम्ही आहात म्हणून तुम्हाला जो बेनिफिट मिळत होता, तो बेनिफिट तुमचा सगळा आता काय होईल, तुम्हाला बेनिफिट तुम्ही घेतला असेल तर तो तुम्हाला आता परत लायबिलिटीमध्ये कन्वर्ट होईल आणि तुम्हाला ती लायबिलिटी भरायला लागेल. कारण तुम्ही आता बेनिफिट घेण्याच्या स्टेटसमध्ये नाही आहे. बेनिफिट कोणाला मिळतो? टॅक्सेबल पर्सनला मिळतो, रजिस्टर्ड पर्सनला मिळतो. तुम्ही यापुढे रजिस्टर्ड पर्सन नसणार, अनरजिस्टर्ड असणार, मग अनरजिस्टर्डला कुठल्याही प्रकारचे बेनिफिट नाही. ठीक आहे. कॅन्सलेशन, अमेंडमेंट आणि कॅन्सलेशन याच्यावरती आपला वेळ गेला आजचा. रिव्होकेशन जे आहे, सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब एनी रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल बाय द प्रॉपर ऑफिसर ऑन हिज ओन मोशन मे अप्लाय टू सच ऑफिसर फॉर रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ द रजिस्ट्रेशन इन द प्रिस्क्राईब मॅनर विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ द कॅन्सलेशन ऑर्डर. जसं एजंट त्यांनी कॅन्सल केलं, सस्पेंड केलं, तो 30 प्रमाणे रिवोक करेल. मग त्याच्यात काय रूल आहे, काय प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे ते रिवोक केलं जाईल. म्हणजे जर का लॉ प्रॉपर इम्प्लिमेंट करायचा असेल तर मग कॅन्सलेशन पाहिजे, अमेंडमेंट पाहिजे, आणि मग जर का गरज नाही आहे आता कॅन्सल करण्याची, मग रिवोक केलं पाहिजे. ते रिवोकसाठी रिवोकेशन. आलं लक्षात? एकदा रजिस्ट्रेशन घेतलं का त्याच्यानंतर बाकीचे सेक्शन्स आहेत ते सगळे त्याला ॲप्लिकेबल होतात आणि त्या सेक्शनप्रमाणे त्या रजिस्टर्ड पर्सनला, टॅक्सेबल पर्सनला फॉर्मॅलिटीज करायला लागतात. आता तुम्हाला हे एकदा माइंडमध्ये फिक्स व्हावं की रजिस्ट्रेशन घ्यायला लागणं ही इच्छा पण असू शकते किंवा मजबुरी पण असू शकते. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर मात्र सगळे प्रोव्हिजन, सगळ्या प्रोव्हिजन आणि रूल्स हे ॲप्लिकेबल होतात आणि मग त्या इतर प्रोव्हिजन्सचा काय प्रभाव पडतो, काय इफेक्ट पडतो आणि त्यातनं पण काय नवीन पुढच्या फॉर्मॅलिटीज करायला लागतात हे आपल्याला पुढच्या सेक्शनमध्ये समजून घ्यायचं आहे. तुम्ही आता एका फ्रिक्वेन्सीला आला आहेत असं मला वाटतं एवढं सगळं झाल्यानंतर. बरं, पुढे कशा प्रकारे आपल्याला रिटर्न्स फाईल करायला लागतील. रिटर्न्स फाईल करायचे आहे, मग इनवॉइस बनवायला लागतो. मग इनवॉइस टॅलीमध्ये कशा प्रकारे बनवायचा, तुम्ही अकाउंटिंग सॉफ्टवेअर टॅली वापरणार असाल तर टॅलीमध्ये इनवॉइस कशा प्रकारे बनवायचा, मग त्याच्यासाठी काय सेटिंग करायची, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार. मग तुम्हाला कुठले कुठले रिटर्न्स फॉर्म आहेत 3B आणि GSTR 1, त्यामध्ये तुम्हाला किती लायबिलिटी दिसते, किती ITC दिसतो हे दाखवणार. ITCचे काय प्रोव्हिजन आहेत, काय रूल्स आहेत हे दाखवणार. आता इथे रेफरन्स आहे व्हॅल्युएशन, कुठल्या अमाऊंटवर टॅक्स लावायचा, ती अमाऊंट कशी फाइंड आउट करायची हे आपल्याला बघायचं आहे. व्हॅल्युएशन उद्या तुम्हाला म्हणजे पुढच्या सेशनला
मी तुम्हाला पहिले हे सांगेन की रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये काय काय करायचं आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट सेशनवर सांगेन. कारण हे सगळे अवेलेबल कोणाला होतं? रजिस्टर्ड पर्सनला. आता रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर काय काय ॲप्लिकेबल आहे, काय काय पुढे करायचं आहे, म्हणजे मला एक इंटरेस्ट निर्माण होईल ते कळल्यानंतर, असं मला वाटतं. ठीक आहे, थांबूया.